नमस्कार. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते नितीनजी कराडकर, निमंत्रित श्रोते आणि रसिक जाणकार बंधू भगिनींनो, तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. भारतीय संस्कृतीने शंखाला थेट समुद्रातून उचलून देव्हाऱ्यात स्थान दिलेलं आहे. शंख हा उत्पत्तीवर सर्जन यांचं प्रतीक असून त्यांची शुद्धता आणि पावित्र्याशी संबंध आहे. म्हणूनच आपण कार्यक्रमाची सुरुवात ही शंखनादाने करतो. पावित्र्य आणि शुद्धतेशी नातं असलेल्या शंखांचा ध्वनी नाद करण्याची विनंती मी प्रदीप अडूर आणि विजय ढेंगे यांना करते. धन्यवाद प्रदीप पडोर आणि विजय ढेंगे. तुमच्या सुंदर अशा शंखनादांनी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. मी आपल्या विरंगुळाचे सर्वेसर्वा रवींद्र खानोलकर सरांना विनंती करते की त्यांनी नितीन कराडकर यांची ओळख करून द्यावी. नमस्कार सगळ्यांना. आपण डिजिटल माध्यमातून ओळख करून घेऊया थोडी. आपण नेहमी म्हणतो जेव्हा ऑडिओ व्हिज्युअल असतं ते आपल्याला लक्षात राहायला सोपं जातं. आजचा विषय आहे योगी अरविंद आणि सादरीकरण आहे नितीन वसंत कराडकर. यांचं वास्तव्य आहे गोवंडी मुंबई इथे. शिक्षण आहे BCom LLB. व्यवसाय कर सल्लागार म्हणून गेली 35 वर्ष स्वतःचा व्यवसाय चेंबूर येथे आहे. त्यांचे काका स्वर्गीय गणेश कराडकर यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले आहे आणि इन्कम टॅक्स आणि बाकी टॅक्सेस अशी त्यांची ही प्रदीर्घ काळाची सेवा चालू आहे. सामाजिक बांधिलकी मगाशीच उल्लेख केल्याप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते बालपणापासून स्वयंसेवक आहे आणि हे कार्य त्यांचं गेले 42 वर्षापेक्षा जास्ती वर्ष चालू आहे. सध्या ते चेंबूर नगर संघचालक म्हणून जबाबदारी त्यांच्याकडे आहे आणि ही खूप मोठी जबाबदारी असते. संघचालक ही त्या भागासाठी ज्या भागासाठी ही नेमणूक असते. आणखी सामाजिक बांधिलकीचा भाग असा की बऱ्याच काळापासून ते बाल विकास संघ चेंबूर, चेंबूर हायस्कूल चेंबूर, गोवंडी एज्युकेशन संस्था गोवंडी या तीनही शाळांवर कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत आहेत. या संस्थांमध्ये सामाजिक, शैक्षणिक, संगीताचे कार्यक्रम, व्याख्यानमाला अशा सर्व कार्यक्रमाचे नेटके आयोजन करण्याचा त्यांचा छंद आहे व अशा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्याचीही त्यांची आवड आहे. RSS जनकल्याण समिती व वनवासी कल्याण आश्रम या दोन्ही संस्थांसाठी निधी गोळा करण्याचे काम सातत्याने ते करीत आहेत. आता परत मगाशी एक आपण आवड बघितली, त्याचबरोबर हा एक त्यांचा व्यासंग आहे, संत साहित्य व आत्मचरित्र वाचनाची आवड. तर अशा हा प्रतिभावंत व्यक्तीला आज आपण ऐकणार आहोत. मी पुढील ओळख करून देण्यासाठी अपर्णाताई चिटणीस यांना विनंती करतो. अपर्णाताई. हो, धन्यवाद सर. आमचे नितीनजींशी माझे 7-8 वेळा फोन झाले. त्या
फोनमधून मला उमजलेले नितीनजी. नितीनजींनी शून्यातून विश्व निर्माण केलं. प्रतिकूल परिस्थितीतून जिद्दीने, चिकाटीने त्यांनी शिक्षणात आपले शिक्षण बीकॉम LLB पर्यंत पूर्ण केले. नाती जपणं, नाती वाढवणं हे त्यांचे आवडते काम आहे. सर्वांना मदत करणं हेच त्यांचं उद्दिष्ट आहे. मदत करताना निस्वार्थीपणे परभाव न मानता ज्याला ज्या प्रकारची मदत लागेल ती ते आनंदाने करतात. कर सल्लागार म्हणून काम करत असताना एखाद्या हाताखालच्या व्यक्तीवर एखादी जबाबदारी सोपवली की ते बिनधास्त असतात. त्यांचा त्या व्यक्तीवर विश्वास असतो. त्यांच्या लक्षात आलं की ही व्यक्ती प्रामाणिकपणे, मेहनतीने, विश्वासाने काम करत आहे. त्या व्यक्तीच्या प्रवासात जाये करण्यासाठी वेळ फुकट जातोय आणि त्या व्यक्तीला त्यांनी सांगितलं की तू ज्या गावात राहतो, जिथे जे काम सांभाळतो, जे डिपार्टमेंट सांभाळतो आहेस तिथेच तू राहा आणि आता जसं जबाबदारीने तू काम करतो आहेस तेच तू स्वतंत्रपणे काम कर आणि तुला जी मदत लागेल ती मी देतो असे सांगून त्या व्यवसायाचा तो डिपार्टमेंटचा भाग त्यांना ते देतात. व्यवसायाचा आर्थिक तोटा न बघता ते डिपार्टमेंट संपूर्णपणे त्यांच्या ताब्यात देऊन मोकळे होतात आणि इदं न मम म्हणून दुसरं काम करायला ते तयारीला लागतात. निस्वार्थीपणा, सालस, दिलखुलास व्यक्तिमत्व, जिथे कमी तिथे आम्ही असे म्हणणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते नितीनजी कराडकर यांना मी विनंती करते त्यांनी योगी अरविंद यांचा जीवन प्रवास आम्हाला उलगडून सांगावा. परिवर्तन महिला संस्थाचं दिलासा विरंगुळा केंद्र हे ज्येष्ठ नागरिकांच्या आनंदाकरता आणि समाधानी जीवनासाठी कार्यरत आहे हे ऐकून खूप आनंद झाला. कारण ज्येष्ठ नागरिकांच्या आनंदाकरता आणि समाधानाकरता काही काम करणं याला अनन्यसाधारण महत्व आहे आजच्या काळात. कारण ज्येष्ठांकडे बघण्याचा सध्याचा दृष्टिकोन हा वेगळा झालेला आहे. तेव्हा त्यांचा आनंद आणि त्यांचं समाधान हे पाहणं याला खूप अनन्यसाधारण महत्व आहे असं मला वाटतं. आज वैशाख शुद्ध तृतीया शके 1943 म्हणजे अक्षय तृतीया आहे. तेव्हा माझी सर्व उपस्थित माता भगिनी आणि बंधूंना विनंती सांगणं आहे की आजच्या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपली संतती, संपत्ती, धन, दौलत आणि आरोग्य अक्षय राहो ही परमेश्वराला मी प्रार्थना करतो. त्यानंतर आपली कालगणना ही शास्त्रीय कालगणना असते. त्यामुळे आज अक्षय तृतीया आहे म्हणून नाही तर एरवी सुद्धा आपण आपल्या पंचांगाप्रमाणे तिथी सांगणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे असं मला वाटतं. आजचा दिवस हा अनेक गोष्टींनी भरलेला आहे. कारण आज परशुरामांची जयंती आहे ज्यांचं क्षात्र तेज झालं ना. होय होय. परशुरामांच्या ठाई क्षात्रतेज आणि ब्रह्मतेज असं दोन्ही होतं. त्यामुळे त्या परशुरामांना नमस्कार. तसेच आज तारखेप्रमाणे संभाजी महाराज ज्यांचं शौर्य महाराष्ट्राला नाही संपूर्ण भारताला माहितीये त्या संभाजी महाराजांची सुद्धा आज तारखेप्रमाणे जन्मदिवस आहे. तसेच बसवेश्वर जयंती आहे. बसवेश्वरांनी खूप सामाजिक काम केलेलं आहे हे आपल्या सर्वांना माहितीये. त्यामुळे अशा सर्व दिग्गज व्यक्तींना माझा नमस्कार. तसेच फेसबुकचे मार्क झुकेरबर्ग, त्याच्यानंतर आपल्या मृणाल सेन दिग्दर्शक आणि समाजसेविका फेसबुकचे मार्क झुकेरबर्ग तसेच दिग्दर्शक मृणाल सेन आणि समाजसेविका डॉक्टर इंदुताई पटवर्धन या सर्वांचाही आज जन्मदिवस आहे आणि त्यांना आपल्या सर्वांतर्फे मी अभिवादन करतो आणि आपल्या आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आणि डोंबिवलीतला कार्यक्रम हा एक आवडता असतो कारण इथे आल्यानंतर इथल्या कार्यक्रमाची उपस्थिती म्हणजे सुनेला जसं माहेरी गेल्यावर वाटतं तसाच प्रकार आहे. कारण डोंबिवलीचा मीही काही काळ रहिवासी होतो. त्याच्यानंतर मी मुंबईला शिफ्ट झालो. डोंबिवलीमध्ये आपले असंख्य नातेवाईक असतात, मित्रमंडळी असतात. सच्चिदानंद शेवडे, चंद्रशेखर टिळक किंवा डॉक्टर विनय भोळे
हे आपापल्या क्षेत्रात ज्यांनी वैनतेयाची भरारी घेतलेली आहे अशी सर्व मित्रमंडळी डोंबिवलीत आहेत. त्यामुळे डोंबिवलीतल्या कार्यक्रमाची उपस्थिती म्हणजे मुलीला जेव्हा माहेरी गेल्यावरच सुख वाटतं तसंच आजचा प्रकार आहे असं मला वाटतंय. आता आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करू. आजचा विषय आहे योगी अरविंद आणि सर्वप्रथम एक खुलासा करावा असं वाटतो की योगी अरविंदांचा परिचय आपण करणार आहोत, त्यांचं चरित्र आपण बघणार नाही आहोत. कारण योगी अरविंदांनी असं लिहून ठेवलेलं आहे की माझं चरित्र कोणी लिहिण्याचा किंवा सांगण्याचा प्रयत्न करू नये, कारण त्यातला अर्धा भाग हा माझा एकांतवासातला होता. त्यामुळे माझं अपुरं चरित्र होईल. त्यामुळे माझा परिचय करून द्यावा. चरित्र किंवा चरित्र लेखन किंवा चरित्र कोणी सांगायचा प्रयत्न करू नये अशी अरविंदांचीच विनंती होती आणि ती आपण तंतोतंत पाळावी असं मला मनापासून म्हणावं असं वाटतं. संस्कृत मध्ये एक सुभाषित आहे, धनानी भूमौ पशवश्च गोष्ठे भार्या गृहद्वारे जन स्मशाने देहश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकहा. या संस्कृत सुभाषिताचा अर्थ असा आहे की माणसाचं निधन झाल्यानंतर त्याचं धन हे भूमीवरच राहतं. धनानी भूमौ पशवश्च गोष्ठे म्हणजे त्याची जी गुरढोरं असतात ही गोठ्यातच राहतात. आजच्या भाषेत सांगायचं तर गाड्या वगैरे ज्या असतात त्या स्ट्रीट मध्ये किंवा गॅरेज मध्ये राहतात. भार्या असते ती दारापर्यंत साथ करते. आप्तेष्ट असतात ते स्मशानापर्यंत साथ करतात. आपला जो देह असतो हा चितेपर्यंत साथ करतो. पण आत्मा जो असतो त्याच्याबरोबर काही जात असेल तर आत्म्याबरोबर आपण केलेलं उत्कृष्ट कर्म हेच आत्म्याबरोबर जातं आणि त्यामुळेच त्याला स्वर्गात मोक्ष मिळतो. जो नियम स्वर्गाला लागू आहे तोच नियम पृथ्वीवर आहे. मी जर तुम्हाला विचारलं की 10 महाराष्ट्रातल्या श्रीमंत लोकांची नावं सांगा तर गरवारे, किर्लोस्कर, चितळे अजून एखादं तुम्ही सांगाल पण 10 पटकन सांगता येणार नाही. पण मी जर तुम्हाला सांगितलं 10 देशभक्तांची किंवा 10 राष्ट्रीय संतांची किंवा संत मंडळींची नावं सांगा तर तुम्ही 10च्या जागी 20 सांगू शकाल. कारण त्यांनी आपला देह हा देव, देश, धर्म, भाषा किंवा राष्ट्र अभिमान ह्याच्याकरता झिजवला आहे, समाजाकरता झिजवलेला असतो. त्यामुळे त्या व्यक्तींना आपण लक्षात ठेवतो आणि योगी अरविंद हे त्याच जातकुळीतले आहेत असं मला आवर्जून म्हणावं असं वाटतं. म्हणून मी याचा उल्लेख केला की ज्यांनी समाजाकरता, देशाकरता, धर्माकरता काहीतरी केलेलं आहे, आपला देह झिजवलेला आहे, अशाच लोकांची आपण महती गात असतो. आज योगी अरविंदांना जाऊन 70 वर्ष झाली पण त्यांचं जे कार्य आहे ते खूप मोठं आहे आणि ते आपल्याला पॉंडिचेरीमध्ये बघायला मिळतं. आणि त्यामुळेच अशा छोट्या छोट्या कार्यक्रमातून आपण त्यांचा परिचय समाजाला करून देणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे असं मला म्हणावं असं वाटतं. योगी अरविंदांचा जन्म हा एक योगायोग आहे. 15 ऑगस्टचा त्यांचा जन्म आहे आणि भारत हा पण स्वतंत्र झाला तो 15 ऑगस्टचाच आहे. त्यामुळे 15 ऑगस्ट 1872 रोजी त्यांचा जन्म झालेला आहे. त्यांचा जन्म 15 ऑगस्ट 1872 ला झाला. पहाटे 4:30 वाजता झालेला आहे. त्यांचा जन्म झाल्यानंतर त्यांच्या मातोश्री स्वर्णलता देवी यांच्या चेहऱ्यावर एक विषादाची छटा उमटली. कारण 2 मुलांच्या पाठीवर 3रा मुलगा झाला म्हणून थोडी चेहऱ्यावर विषादाची छटा उमटली. पण त्या मातेला तेव्हा माहिती नव्हतं की त्यानंतर जो सूर्योदय 2 तासांनी होणार आहे त्या सूर्याचंच प्रतिबिंब आपल्या पोटी जन्माला आलेलं आहे हे याची कल्पना सुद्धा त्या मातेला नव्हती. त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर थोडीशी विषादाची छटा होती. अरविंदांचा परिचय करून घेताना आपल्याला 2-3 व्यक्तींचा परिचय असणं अत्यंत आवश्यक आहे. ते म्हणजे अरविंद घोषांचे वडील डॉक्टर कृष्णघन घोष. डॉक्टर कृष्णघन घोष, त्याच्यानंतर अरविंदांच्या माता स्वर्णलताताई आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांचे कृष्णघन घोषांचे सासरे किंवा अरविंदांचे आजोबा राजनारायण बोस या तिघांचा आपण थोडक्यात परिचय करून देणार आहोत. हे जे अरविंदांचं परिचय आहे हा मी कशावरून करतोय ते मी तुम्हाला सांगतो. लावण्यवती वैखरीचा स्वामी म्हणून ज्यांचा उल्लेख करावा असा वाटतो ते प्राचार्य शिवाजीराव भोसले, महाराष्ट्राचे लाडके विद्यावाचस्पती प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी मुक्तिगाथा महामानवाची हे एक अप्रतिम पुस्तक लिहिलेलं आहे.
आणि त्या पुस्तकाच्या आधारावरूनच मी हा योगी अरविंद यांचा परिचय आपल्याला करून देत आहे, तसा प्रयत्न करीत आहे. यातील आपली अनुमती असेल तर योगी अरविंदांबद्दलची जी भाषा वापरलेली आहे प्राचार्य शिवाजीराव भोसल्यांनी, त्यामुळे त्या भाषेची काय गुणवत्ता होती हे आपल्याला कळावं, याकरता 2-3 व्यक्तींचा परिचय हा मी प्रत्यक्ष जो विद्यावाचस्पती शिवाजीराव भोसले यांनी केलेला आहे त्यांच्या शब्दातच मी मांडणार आहे, म्हणजे त्यांच्या भाषेची गुणवत्ता आपल्याला कळून येईल. - 1864 साली त्यांचा विवाह झाला होता. पोरवयातच प्रापंचिकाची वस्त्रे त्यांनी परिधान केली होती. कलकत्ता मेडिकल कॉलेज मधून MBBS झाले व MD करण्यासाठी इंग्लंडला जाण्या अगोदरच त्यांना 2 पुत्र रत्नांची प्राप्ती झाली होती. अबरडीन विद्यापीठातून उच्च शिक्षण म्हणजे त्यांनी MD केलं. परदेश गमनामुळे पाश्चात्य संस्कृतीच्या संपर्कामुळे त्यांना वेगळंच जीवन दर्शन घडलं व त्यांची विचारसरणी पूर्णतः बदलून गेली. विज्ञानाच्या आराधनेत रमलेल्या पाश्चात्य राष्ट्रांनी साधलेला उत्कर्ष पाहून हा युवक खूप दिपून गेला. भारत हा त्याच्या लेखी एक मागासलेला, सर्पगारुड्यांचा, इंग्रजांनी जिंकलेला, जातीभेदांनी पोखरलेला, पारतंत्र्यामुळे खचलेला, अस्मितेला वंचित झालेला असा एक दुर्भागी देश होता. त्या देशाच्या कुडीतही प्राण नव्हता आणि अंगातही त्राण नव्हता. त्यांच्या मते पाश्चात्य जीवन पद्धतीचा अंगीकार केल्याशिवाय आपला उत्कर्ष होणार नाही. त्यांनी आपल्या पत्नीला पाश्चात्य विचारसरणीची संथा देण्यास सुरुवात केली. विदेशातून आल्यावर पाश्चात्य संस्कृतीने त्यांच्या अंतःकरणात घर केले होते व अल्पावधीतच डॉक्टरांचे घर हा पाश्चात्य संस्कृतीचा प्रसाद झाला होता. आंग्ल भाषा येणारेच नोकर चाकर घरात ठेवले गेले. बंगाली भाषेवर बहिष्कार घालण्यात आला. डॉक्टर घोषांच्या घरात पाश्चात्य संस्कृतीने आपला प्रपंचच थाटला होता असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. त्यामुळेच त्यांना परमार्थाचे वावडे होते. ऐहिकाच्या परिघा पलीकडे काहीच नाही असे ते मानित होते. डॉक्टरांनी मुलांच्या कानावर बंगाली शब्द सुद्धा पडू नये आणि बंगाली माणसाचे घर त्यांनी डोळ्यांनी पाहू सुद्धा नये अशा प्रकारची व्यवस्था केली होती व बंगाली, हिंदी आणि संस्कृत या 3ही भाषा मुलांच्या कानावर पडू नयेत असं त्यांचं म्हणणं होतं आणि ते त्यांनी कायम शेवटपर्यंत टिकवलं. ते आपल्या पुढच्या भागात येईल. यानंतर त्यांच्या ज्या सुविद्य पत्नी होत्या त्या म्हणजे स्वर्णलता देवी. स्वर्णलता ह्या स्वरूप सुंदरी म्हणून तिला सगळेजण म्हणायचे. त्या सुविद्य होत्या. काव्यशास्त्र विनोदात त्यांची गती होती. त्यांची साहित्य संवेदना तरल होती. त्यांनी विपुल लेखन केलेलं होतं. साहित्य लेखन विपुल केलं होतं. त्यांचे साहित्य प्रेम हा वडिलार्जित वारसा होता तर धर्मपरायणता हा त्यांच्या पावन कुळाचा परिणाम होता. आपल्या माहिती आपल्याकडे भारतीय संस्कृतीत स्त्रीला काही विशेषणं लावलेली असतात. ती म्हणजे स्त्री कशी असावी तर सात्विक, सोज्वळ, सुशील, सुंदर आणि ही 4ही परिमाणं स्वर्णलता ताईंना खूप लागू होती. आपल्याकडे एक संस्कृत मध्ये सुभाषित आहे, कार्येषु मंत्री, करणेषु दासी, भोज्येषु माता, शयनेषु रंभा, धर्मानुकूला, क्षमया धारित्री, भार्याच षाड्गुण्यवती दुर्लभा. या सुभाषिताचा अर्थ असा आहे की पत्नीने आपल्या नवऱ्याच्या कामात सेक्रेटरी म्हणजे मंत्री बनून राहावं, दास्यत्व पत्करावं, त्याच्यानंतर भोजनगृहात मातेच्या ममतेने खायला घालावं, शयनेषु रंभा याच्यावर काही बोलण्याची आवश्यकता नाही, त्या सुंदर होत्याच होत्या. त्याच्यानंतर धर्मानुकूला, धर्म ह्या शब्दाचा अर्थ आपल्या अध्यात्मात वेगळा घेतला जातो. तो ख्रिश्चन, हिंदू, मुस्लिम असा नाही, तर आपण आचरणात आणतो तो धर्म म्हणजे मुलीचा धर्म, पत्नीचा धर्म, आईचा धर्म आणि असा धर्म त्या म्हणजे पाळत होत्या. आणि सर्वात शेवटी म्हणजे महत्वाचं क्षमया धारित्री म्हणजे पृथ्वीप्रमाणे त्या क्षमाशील होत्या. त्यांचं एकंदर व्यक्तिमत्व हे खरोखरच खूप सुंदर होतं आणि भारतीय परंपरेत जे आईचं स्थान होतं ते त्यांनी कमावलेलं होतं. कारण त्यांचे वडील राजनारायण बोस
हे भारतीय संस्कृतीचे मोठे अभिमानी साधुतुल्य वर्तनाने लोक आदरास प्राप्त झालेलं मोठं व्यक्तिमत्व म्हणजे राजनारायण बोस. हे ऋषी राजनारायण या नावानेच लोकमान्य होते. देशाचा ढासळलेला संसार सावरण्याच्या निमित्ताने कटिबद्ध झालेले ते एक समर्थ लोकाग्रणी होते. या थोर पुरुषाच्या जीवनात आंग्ल, भारतीय व इस्लामी संस्कृतीचा सुरेख मिलाप झाला होता, सुरेख संगम होता. स्वदेश, स्वभाषा आणि स्वधर्म याच्यावर विलक्षण प्रेम असणारा माणूस होता. पण त्याबरोबर दुसऱ्या संस्कृतीतल्या चांगल्या गोष्टी अंगीकाराव्यात एवढं मोठेपण त्यांच्या मनामध्ये होतं आणि पुरोगामित्व पण होतं. अशा प्रकारचे होते. जावई ज्यावेळेस त्यांचे परदेशात जायला निघाले तेव्हा त्यांनी सर्व धोक्याच्या आणि मोक्याच्या जागा या जावयांना सांगितल्या आणि जावयांना त्यांनी आवर्जून सांगितलं की ज्ञान विज्ञानाने संपन्न व्हा, पण मातृभूमीला विसरू नका, आपल्या भारतीय संस्कृतीला विसरू नका. अशी ही 3 व्यक्तिमत्व जी अरविंदांच्या जीवनात होती, या तिघांचा एक थोडक्यात मी परिचय करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अरविंदांचा कालभाग बघताना आपल्याला 3 भागात त्याचं 3 भाग पडतात. एक 1872 ते 1893 त्यांचा शिक्षणाचा काळ, दुसरा 1893 ते 1910 बडोदा संस्थान आणि क्रांतिकारी गोष्टी त्यांनी ज्या केल्या त्या 1893 आणि ते 1910 यामध्ये केल्या आणि 1910 ते 1950 ते एकांतवासात पॉंडिचेरी येथे होते. मी तुम्हाला आता डॉक्टर कृष्णघन घोषांविषयी सांगितलं होतं की त्यांना मुलांबद्दल फार काळजी होती आणि त्यांना पाश्चिमात्य एटिकेट्स आणि पाश्चिमात्य गोष्टींबद्दल विलक्षण प्रेम होतं. कारण त्यांचं म्हणणं असं होतं तिथे विज्ञान आहे, तिथे संशोधन आहे आणि त्याद्वारेच आपण आपला उत्कर्ष करू शकतो अशी नितांत श्रद्धा त्यांची होती आणि ती त्यांनी आयुष्यभर जोपासली. याला खूप महत्व आहे. 1872 साली अरविंदांचा जन्म झाला. 1877 साली त्यांना दार्जिलिंगच्या लॉरेटो कॉन्व्हेंट स्कूलमध्ये घालण्यात आलं. त्यांच्याबरोबर विनयभूषण आणि मनमोहन हे त्यांचे 2 ज्येष्ठ बंधू होते. या दोघांनाही म्हणजे एकंदर तिघं हे दार्जिलिंगच्या पब्लिक स्कूलमध्ये शिकायला ठेवले. दार्जिलिंगचं पब्लिक स्कूल हे खूप थोरा मोठ्यांची शाळा म्हणून प्रसिद्ध होतं. ब्रिटिश लोकांची मुलं किंवा भारतीय अधिकारी जे ज्येष्ठ पदावर आहेत त्यांचीच फक्त मुलं या शाळेत शिकत होती. अन्य भारतीय सामान्य व्यक्तींची मुलं या शाळेत शिकू शकत नव्हती, कारण त्या शाळेचा खर्च खूप होता आणि पर्यटन स्थळी ज्या शाळा असतात त्यांचा खर्च किती असतो हा आपल्याला माहिती आहे. आणि दार्जिलिंग हे पर्यटन स्थळापैकी तेव्हा पण होतं, आजही आहे. त्यामुळे तिथला खर्च हा अवाढव्य आहे हे सगळ्यांनाच माहिती होतं. आणि अशा उत्तम शाळेत कृष्णघन घोषांनी आपल्या मुलांना घातलं होतं. कारण कृष्णघन घोष हे रंगपूर मध्ये आपली प्रॅक्टिस करत होते. तिथे ते सिव्हिल सर्जन होते. रंगपूर खुलना म्हणून आहे, तिथे ते सिव्हिल सर्जन होते. त्यांची प्रॅक्टिस उत्तम होती. मोठ्या अधिकारी वर्गात आणि ब्रिटिशांबरोबर त्यांचा कायम वार्तालाप असे. त्यांची मित्रमंडळी ही सगळी उच्चभ्रू असायची. तर 1877 ते 1879 अशी 2 वर्ष त्यांनी मुलांना दार्जिलिंग येथे ठेवलं. पण त्यांनीही त्यांचं समाधान होत नव्हतं. त्या दार्जिलिंगच्या काळात जेव्हा अरविंद शिकत होते त्यावेळेस एक घटना अशी होती की सर्व मुलं ज्यावेळेस ग्राउंडवर खेळायला जायची त्यावेळेस अरविंद कुठेही त्या मुलांच्यात सम्मिलित व्हायचे नाही. एकटेच झाडाकडे बघ, नाल्याकडे बघ असे एकटेच स्वतःच्या विचारात असायचे आणि खेळ वगैरे याच्याकडे मला अजिबात स्वारस्य नाही असं त्यांच्या वर्तणुकीतून दिसायचं. आणि एका शून्यात त्यांचं लक्ष लागलेलं असायचं. वेगळ्याच विचाराची व्यक्ती ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारचं त्यांचं वर्तन होतं. पण शिक्षणात मात्र अतिशय उच्च दर्जा होता. शिक्षणाची त्यांची जी पोच होती ती खूप सुंदर होती. त्यांची ग्रास्पिंग पॉवर चांगली होती. त्यामुळे 2 वर्षात त्यांनी खूप शिक्षण शिकलं. पण तिथेच कृष्णघन घोषांना असं वाटायला लागलं की आपल्या मुलांना आता पंख फुटलेले आहेत तर त्यांनी गरुड भरारी घेतली पाहिजे. शिक्षणाच्या बाबतीत गरुड भरारी घेतली पाहिजे. म्हणून त्यांचं मन चलबिचल झालं आणि ते ब्रिटिश अधिकाऱ्यांकडे चौकशी करायचे की माझ्या मुलांना मला परदेशात शिकायला पाठवायचंय, तर आपली कोणाची ओळख आहे का आणि त्या बाबतीत आपण मला मदत करू शकाल का. त्या बाबतीतली
घटना अशी आहे की रंगपूर डिस्ट्रिक्टचे मॅजिस्ट्रेट श्री ग्लेझियर साहेब होते. हे आपल्या कृष्णघन घोषांचे अतिशय जवळचे मित्र होते. ज्यावेळेस ग्लेझियर साहेबांना कळलं की यांच्या मुलांना परदेशात शिक्षणाकरता पाठवायचंय, तर त्यात आपण काही मदत करू शकतो का, असा जेव्हा त्यांना विचारणा करण्यात आली, त्यावेळेस त्यांनी तत्काळ सांगितलं की माझे नातेवाईक मँचेस्टर मध्ये राहतात, मी त्यांच्याकडे चौकशी करतो आणि या बाबतीत मी पुढचे प्रयत्न करतो. ग्लेझियर साहेबांचे जे नातेवाईक होते ते रेव्हरंड रिवेट हे मँचेस्टरला राहत होते आणि ते एका चर्चमध्ये पौरोहित्य करत होते. अतिशय विद्वान माणूस होता, शिक्षणात हुशार होते नवरा बायको. जर त्यांच्याशी कृष्ण घनघोषांचा पत्रव्यवहार झाला आणि कृष्ण घनघोष आपल्या पूर्ण फॅमिली सकट मँचेस्टर येथे 1879 साली गेले आणि त्यांनी रिवेट साहेबांना सांगितलं की ही माझी 3 मुलं मी तुमच्या ताब्यात देत आहे. तुम्ही जो काही तुम्हाला महिन्याला खर्च लागेल तो मी एकत्र पाठवत राहीन, पण ह्या 3ही मुलांची तुम्ही काळजी घ्यायची, त्यांचं शिक्षण उत्तम प्रतीचं झालं पाहिजे याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. आणि त्यांच्यात खूप चांगला संवाद झाला आणि मी जसं म्हटलं की मिस्टर ड्रिवेट आणि त्यांची बायको हे सुविद्य जोडपं होतं आणि शिक्षण क्षेत्रात त्यांची खूप मोठी कामगिरी होती. त्यामुळे त्यांनी ती जबाबदारी घेतली. त्यांच्या लक्षात आलं की विनयभूषण आणि मनमोहन हे तसे वयाने मोठे आहेत, त्यामुळे त्यांनी त्यांना इथल्या शाळेत घातलं आणि अरविंदांना स्वतःच्या पदरीच ठेवलं, म्हणजे स्वतःच्या घरीच अरविंदांना त्यांनी शिकायला ठेवलं. जे ड्रिवेट साहेब होते त्यांचं अतिशय सुंदर लॅटिन भाषा आणि इंग्लिश या दोन्ही भाषांवर प्रभुत्व होतं. तर मिसेस ड्रिवेट ज्या होत्या त्यांचं फ्रेंच, मॅथ्स, हिस्ट्री, जिओग्राफी या विषयावर त्या खूप सुंदर शिकवायच्या. अशा प्रकारे घरीच अभ्यासाला सुरुवात केली होती आणि खूप चांगल्या पद्धतीने दोघांनी त्यांना शिकवलं होतं. म्हणजे शाळेत विनयभूषण आणि मनमोहन आणि घरी अरविंदो खूप चांगल्या पद्धतीने शिकत होते. असं शिक्षण त्यांचं 1879 ते 1884 हे 5 वर्ष खूप चांगल्या पद्धतीने शिकले. त्यांनी तिन्ही मुलांना उत्तम पद्धतीने शिकवलं आणि 12व्या वर्षी अरविंदांना शेली, किट्स, शेक्सपियर यांच्या समग्र साहित्याचा धांडोळा घेण्या इतपत शिक्षण त्यांना दिलं होतं. आणि त्यांनी वेगवेगळ्या भाषा कशा आत्मसात करायच्या, त्याच्यात प्रगती कशी करायची, त्याच्यात काव्य कसं वाचायचं, काव्यामध्ये काय काय बारकावे असतात, हे सगळे रिवेट साहेबांनी त्यांना समजून सांगितले होते. मिसेस रिवेट पण जिओग्राफी, हिस्ट्री, त्याच्यानंतर फ्रेंच आणि मॅथ्स या शिकवायच्या आणि या मुलांना त्यांनी प्रगत केलं होतं. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. 1884 साली हे ड्रिवेट साहेब होते, ह्यांचं चर्च बरोबर काही पटेना, त्यामुळे चर्चमध्ये आणि त्यांच्यामध्ये मतभेद झाले आणि त्यांनी असं ठरवलं की आता आपण मँचेस्टर सोडून ऑस्ट्रेलियामध्ये जायचं. आणि इकडे कृष्ण घनघोष त्यांना जसे जमेल तसे पैसे मात्र ड्रिवेट साहेबांना पाठवत होते. ड्रिवेट साहेबांनी काय केलं, या 3ही मुलांना आपल्या मातोश्रींच्या जवळ ठेवलं आणि कलकत्त्याला जाऊन कृष्ण घनघोषांना भेटले. त्यांचे जे काही उर्वरित पैसे होते ते घेतले आणि त्यांनी कृष्ण घनघोष साहेबांना सांगितलं की मी या 3ही मुलांना माझ्या मातोश्रींकडे सुपूर्त केलेलं आहे आणि त्या माझ्याप्रमाणेच त्या 3ही मुलांची दखल घेतील याबद्दल आपण निर्धास्त राहा. त्याप्रमाणे 1884 ते 1890 मधलं शिक्षण झाल्यानंतर मातोश्रींच्या ताब्यात 1890 साली ते 1879 ते 84 मधलं शिक्षण झाल्यानंतर 1884 साली या 3ही मुलांना मातोश्रींच्या ताब्यात दिलं गेलं आणि मातोश्री त्या 3ही मुलांना घेऊन लंडन इथे आल्या. लंडन इथे आल्यानंतर एक घटना घडली की कृष्ण घनघोष जे पैसे पाठवत होते त्या पैशांमध्ये म्हणजे वेळ वाढत चालला. कधी 2 महिन्यांनी यायचे, कधी 3 महिन्यांनी यायचे, कधी 4 महिन्यांनी यायचे. हे त्या बाईंच्या लक्षात आलं की यांचे पैसे नीट येत नाहीयेत आणि 4 महिन्यानंतर पैसे अचानक यायचे थांबले. परिस्थिती अशी झाली की अरविंदांच्या ज्या मातोश्री होत्या स्वर्णलता देवी, त्यांना अपस्माराचे झटके यायला लागले. त्यांच्यावर खूप उपचार केले पण काही केल्या त्यांच्या आजारात काही सुधार येईना. खूप प्रयत्न केले. 4-5 महिने कृष्ण घनघोषांनी सर्व प्रयत्न केले
पण त्यांच्या आजारात काही सुधार पडेना. या अशा परिस्थितीमुळे कृष्ण घनघोषांची प्रॅक्टिसही थांबली. पूर्णतः घरी लक्ष द्यावं लागलं आणि या सर्व प्रकरणात ते मध्यशरण गेले आणि त्यांच्या कुटुंबाचं थोडं नुकसानच झालं. कारण बायको अपस्माराने आजारी, स्वतः मध्यशरण, मुलं तिन्ही लंडन मध्ये आहेत आणि त्यांना पैसे पाठवता येत नाहीत. अशी विचित्र अवस्था त्यांची झाली आणि त्यामुळे या ज्या ड्रुवेट साहेबांच्या मातोश्री होत्या त्यांनी या तिन्ही मुलांना वाऱ्यावर सोडून दिलं. म्हणजे खरोखरच त्यांच्या त्या मातोश्रींच्या लक्षात आलं की आता हे डॉक्टर आपल्याला पैसे पाठवू शकत नाहीयेत, त्यामुळे या मुलांना आपल्या पदरी ठेवण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे त्यांनी त्या मुलांना वाऱ्यावर सोडून दिलं. अशी अनिकेत झालेली मुलं प्रयत्नांचं छत उभं करून आपल्याच प्रयत्नांनी लंडन मध्ये आपल्या शिक्षणाची वाट वहिवाटीत राहिले. मात्र त्याकरता त्यांना अनेक गोष्टींचं कॉम्प्रोमाइज करावं लागलं. कडाक्याची थंडी होती, खायला अन्न नाही, डोक्यावर छत नाही. अशा स्थितीत लंडन मध्ये कशा प्रकारे राहायचं हा त्यांच्यासमोर मोठा प्रश्न होता. आणि अशा वेळेस जो ज्येष्ठ बंधू असतो तो काहीतरी त्यातून मार्ग काढतो. त्याप्रमाणे विनयभूषण यांनी मार्ग काढला की मी छोटीशी नोकरी करीन, तुम्ही शिका. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत झालं होतं की त्यांच्या बंधूंनी त्यांचं शिक्षण थांबवलं आणि बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणाला वाव दिला. तोच प्रकार आपल्याला इथे बघायला मिळतो की अरविंदांचं शिक्षण याला अनन्यसाधारण महत्व आहे. त्याकरता विनयभूषण यांनी स्वतः नोकरी पकडली आणि या दोघा बंधूंचा उदरनिर्वाह चालू ठेवण्याचा प्रयत्न केला. आपल्या शब्दकोशातून अरविंद यांनी भूक या शब्द नाहीसा करून टाकल्या. दिवसाकाठी एखादा चहा, एखादा तुकडा आणि परतलेला पदार्थ एवढं मिळालं असेल तर बाकी सर्व भूक हे ते ग्रंथ वाचून आपली भागवत होते असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आणि आपल्याला ज्येष्ठ मंडळींच्या बाबतीत असं कायम बघायला मिळतं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विवेकानंद, अरविंद या तिन्ही लोकांच्या व्यक्तिमत्वात हे सामान्य आहे की त्यांना खूप त्यांची आर्थिक दृष्ट्या वाताहत झाली असताना या माणसांनी 18-18 तास ग्रंथालयात वाचन केलेलं आहे. मग ते बाबासाहेब आंबेडकर असोत, नाहीतर अरविंद घोष असोत किंवा विवेकानंद असो, या सर्वांनी आपलं सर्व लक्ष केंद्रित केलं ते शिक्षणावर केलं. कारण असं म्हटलं जातं की माणसाने खावं जगण्याकरता खाऊ नये, तर खाणं हे फक्त जगण्याकरता असावं. अशा प्रकारच्या पद्धतीने त्यांनी आपला परिवार आपला 4 वर्षाची अभ्यासक्रम चांगल्या पद्धतीने पार केला. सेंट पॉल स्कूलमध्ये लंडनला जे प्रिन्सिपल होते वॉकर, त्यांना लक्षात आलं ही तीनही मुलं खूप विलक्षण बुद्धिमान आहेत. त्यामुळे त्यांनी स्वतः रस घेऊन अरविंदांना खूप चांगलं काही शिकवलं. त्यांच्या लक्षात आलं की ग्रीक या भाषेत अरविंद वीक आहेत, त्यामुळे त्यांनी ग्रीक ही भाषा त्यांची स्वतः अभ्यास करून घेतला आणि सर्व भाषा म्हणजे फ्रेंच, जर्मन, इंग्लिश, स्पॅनिश, इटालियन या सर्व भाषा त्यांना उत्तम पद्धतीने शिकवल्या. कारण त्यांची उत्तरं बघून, अरविंदांची विशेष करून लिहिलेली उत्तरं बघून वॉकर साहेब आश्चर्यचकित व्हायचे की एवढा लहान मुलगा अशा पद्धतीची उत्तरं कशी काय लिहू शकतो. याकरता खूपच मेहनत या मुलांनी घेतलेली आहे आणि आजही घेतायत याचं त्यांना आश्चर्य वाटलं. आणि जेव्हा त्यांना कळलं की अशा प्रकारे मुलं राहतात त्यावेळेस त्यांनी स्वतः प्रयत्न करून त्या मुलांना मदत करण्याचा प्रयत्न केला आणि शिक्षणाच्या दृष्टीने जेवढे काही मदत करता आली तेवढी त्यांनी केलेली आहे. अठराशे 84 ते 1890 त्यातली पहिली 3 वर्ष खूपच कष्टाची. म्यूट झालाय. हो हो चालू करतो. 1890 साल उजाडलं. त्यावेळेस ICS ची एक्झाम वॉकर साहेबांनी सांगितलं की तुम्हाला ICS ची एक्झाम दिली पाहिजे. या त्यांचं सर्व ऐकून त्या पद्धतीने अभ्यास करून ऑरबिंदो यांनी ICS ची एक्झाम दिली आणि त्या परीक्षेत त्यांनी उत्तम गुण मिळवले. त्यांचं लॅटिन आणि ग्रीक भाषेत त्यांनी उच्चांक प्राप्त केला होता. त्यामुळे त्यांना सरकारी निर्वाह वेतन ज्याला आपण पेन्शन सारखं म्हणतो ते त्यांना सुरू झालं. आणि त्यांच्या जी शाळा होती त्यांची सेंट पॉल स्कूल, त्याकडून त्यांना सिनियर क्लासिकल स्कॉलरशिप सुद्धा मिळू लागली. इथे त्यांचं आर्थिक व्यवस्था थोडी सुधारली
त्यामुळे तिन्ही भावांना जरा इथे उसंत मिळाली की आता आपण काहीतरी चांगल्या पद्धतीने शिकू शकतो. पण ICS एक्झामचं एक नातं असतं ते असं की त्याच्यात अश्वारोहणाची परीक्षा द्यायची असते. आणि मी जसं सांगितलं की दार्जिलिंगला असताना सुद्धा खेळाकडे या अरविंदांनी कधीच महत्व दिलेलं नव्हतं. त्यामुळे त्यांनी सांगितलं की मी अशी काही परीक्षा देणार नाही, तुम्ही मला डिग्री नाही दिलीत तरी चालेल. अशा प्रकारे परीक्षा तर पास झाले पण डिग्री मिळू शकली नाही. त्यानंतर 1890 ते 92 ते केम्ब्रिज किंग्स कॉलेजमध्ये होते आणि त्या कॉलेजमध्ये त्यांनी क्लासिकल ट्रायपास किंवा क्लासिकल ट्रायपॉड अशी जी एक्झाम असते ती द्यायचा निश्चय केला आणि त्याप्रमाणे त्यांनी त्यांचा अभ्यासक्रम केला. तिथे जे प्रोफेसर ऑस्कर ब्राउनिंग होते त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने यांचा अभ्यास घेतला आणि या परीक्षेला त्यांना बसण्यास प्रोत्साहन केलं. ज्यावेळेस ते परीक्षेला बसले आणि उत्तीर्ण झाले त्यावेळेस ऑस्कर ब्राउनिंग यांनी जे त्यांचे पेपर चेक केले त्यावेळेस त्यांच्या असं लक्षात आलं की गेल्या 13 वर्षात इतके सुंदर पेपर कोणत्याही विद्यार्थ्यांनी लिहिलेले नव्हते. यांच्याकडे विलक्षण बुद्धिमत्ता आहे, ही बुद्धिमत्ता आपण मार्गी लावली पाहिजे. त्यामुळे त्या ऑस्कर ब्राउनिंग यांनी अरविंदांना खूप प्रोत्साहन दिलं. वेगवेगळी चर्चासत्र, सभा, वेगवेगळ्या मीटिंग्स इथे त्यांनी त्यांना प्रवृत्त केलं जाण्याकरता आणि अरविंद चर्चासत्रात खूप अग्रेसर असायचे आणि जे काही विषय मांडायचे ते अतिशय चांगल्या पद्धतीने मांडायचे. असं करताना ट्रायपासची जी एक्झाम होती ही 3 वर्षाची परीक्षा असते. अरविंदांनी ती 1 वर्षातच पूर्ण केली होती आणि 1 वर्षातच त्यांना त्याबाबतची पदवी मिळणार होती. पण तिथे असा एक नियम आहे की ही पदवी जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्हाला एक रीतसर अर्ज करावा लागतो विनंतीचा की 3 वर्षाचा अभ्यासक्रम मी 1 वर्षात पुरा केलाय तर कृपया मला ही पदवी द्यावी. अशा प्रकारचं ऍप्लिकेशन करण्याचं मन हे अरविंदांचं नव्हतं आणि त्यामुळे त्यांनी त्याही ठिकाणी सांगितलं की मी कोणताही असा विनंतीचा अर्ज करणार नाही. तुम्ही मला पदव्या द्या अगर देऊ नका. माणसाला पदव्यांचं महत्व नसतं, शिक्षणाचं महत्व माणसानी जाणलं पाहिजे आणि त्याकरता तुम्ही मला पदव्या नाही दिल्या तरी चालेल पण मी अर्ज काही करणार नाही. अशा वृत्तीचे हे अरविंद होते. 1890 ते 92 या काळात त्यांनी अनेक छंद जोपासले तिथे. अनेक मित्र जोडले, रीतीभाती शिकल्या, ज्या पाश्चात्य रीतीभाती होत्या त्या शिकल्या. चर्चासत्र आणि वादसभा खूप गाजवल्या आणि त्यावेळेसच त्यांनी एक निश्चय केला की आपण कोणत्याही परिस्थितीत भारतामध्ये जायचंय आणि भारताचं राज्य जे ब्रिटिशांचं आहे ते उलटवून टाकण्याकरता आपण आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची करायचंय. हा निश्चय त्यांचा 1892 साली झाला होता आणि त्याच वेळेस ते लोटस अँड डॅगर आणि इंडियन मजालिस्ट या 2 क्रांतिकारी संघटनांशी होते आणि त्यांनी 1892 साली निश्चय केला की आता मी परत भारतात जाणार. आवाज येतोय? होय होय. परत भारतात जाणार आणि त्याप्रमाणे त्यांनी आपले वडील कृष्ण घोष यांना कळवलं होतं की मी भारतात येणार आहे आणि मी ग्रीनलेस या बोटीनी भारतात येणार आहे. त्यामुळे कृष्ण घोष हे मुंबईला येऊन त्यांच्याकरता थांबले होते. पण बरेच दिवस झाले अरविंदांची बोट काही आली नाही. त्याच्यानंतर ते कलकत्त्याला गेले. कलकत्त्याला गेल्यानंतरही बोटीची वाट बघत होते पण बोट आली नाही आणि अचानक एक दिवस त्यांच्या हातात ग्रीनलेस या कंपनीची तार आली की आमची जी बोट मुंबईला येणार होती ती बुडालेली आहे. ही तार हातात घेतल्या क्षणी कृष्ण घोष हे तिथल्या तिथे कोसळलेत आणि अरविंद अरविंद असा नामजप करत तिथेच त्याने आपला देह सोडलेला आहे. मुलावर अतोनात प्रेम होतं. मुलगा येणार म्हणून त्याची खूप त्यांनी तयारी केली होती. ब्रिटिश अधिकाऱ्यांशी त्याच्या नोकरीविषयी बोलले होते की माझा ऑरो येणार, तो उत्तम पदावर काम करणार. पण हे सगळं त्यांचं स्वप्नच ठरलं. पण त्यांनी ज्या प्रकारे मुलांना शिक्षण दिलं आणि शिक्षणाकरता त्रास घेतला हा मात्र भविष्यात या 3ही मुलांच्या खूप उपयोगी पडला. म्हणजे दूरदृष्टीपणा हा कृष्ण घोषांच्यात कसा होता हे एक आपल्याला आवर्जून सांगावं असं वाटतं की दूरदृष्टी असलेला माणूस आपल्या मुलांचं भवितव्य कशा प्रकारे घडवू शकतो हे आपण ठरवू. कृष्ण घोषांच्या या डिसिजन वरून आपल्याला पाहता आलं. पण नियतीच्या मनात वेगळंच होतं. अरविंद 12/1/1893 रोजी MS कार्थेज या बोटीने निघून मुंबईला 6/2/93 रोजी आले.
आणि मुंबईत पाऊल टाकताच आसमंत व्यापी व अविचल अशा शांतीचा एक अनुभव त्यांना आला आणि हा अनुभवाचं वलय पुढे कित्येक दिवस टिकून होतं. अरविंद हे गूढ व्यक्तिमत्व म्हणून मानलं जातं. म्हणजे त्यांचा योगाभ्यास, त्यांचा प्राणायाम आणि त्यांच्या देही असलेली कृष्ण भक्ती यामुळे हे वेगळं व्यक्तिमत्व होतं आणि ह्या व्यक्तिमत्वाला स्वतः हे जाणवत असायचं की मला वेगळीच काहीतरी कल्पना आहेत की जी सामान्य माणसांना येत नाहीत, पण मला ती आधीच कळतात. असं वेगळेपण ह्यांच्या ठायी होतं. आणि त्यांना भारतात का यायचं फार महत्वाचं आहे, कारण भारतात येऊन आपल्याला ब्रिटिशांचं राज्य उलटवायचंय. भारत ही एक संपन्न भूमी आहे. कारण त्यांनी जेव्हा जगातल्या इतर भाषांचा अभ्यास केला, इतर संस्कृतींचा अभ्यास केला, तेव्हा त्यांच्या अशा लक्षात आलं की भारतीय संस्कृती ही उच्च आहे आणि खरोखरच ती श्रेष्ठ संस्कृती आहे आणि तिचा अंगीकार आपण केला पाहिजे. म्हणजे कृष्णगण घोषांनी जे ठरवलं त्याच्या विपरीत यांच्या मनात आलं, पण त्याच्या मागे जो विविध गोष्टींचा तौलनिक अभ्यास केलेला होता, त्या अभ्यासामुळे ते या निर्णयाशी येऊन झालं की भारतात येणं खूप गरजेचं आहे. आणि याला एक आपल्याकडे संस्कृत मध्ये सुभाषित आहे, गायंती देवहा किलगीत कानी धन्यास्तुते भारत भूमी भागे स्वर्गाप वर्गा पदमार्ग भूते भवंती भूया पुरुषा श्रुत्वात. याचा सहज सोपा अर्थ हा विष्णू पुराणातला श्लोक आहे आणि या श्लोकाचा अर्थ असा आहे की सर्व मोक्षांना कारणीभूत होणाऱ्या भारत भूमीत जन्म घेऊन आलेली माणसे खरोखरच धन्य धन्य आहेत. कारण भारतीयांचे यशोगान साऱ्या देवदेवताही मुक्त कंठाने करतात व आपलाही जन्म या ठिकाणी व्हावा म्हणून मनापासून इच्छा धरतात. असा हा भारत देश आहे आणि या भारत देशाला ब्रिटिशांपासून सोडवणं आणि आपल्या मातृभूमीला पारतंत्र्यातून सोडवणं हे एक अलौकिक कार्य आहे असं त्यांनी मनाशी ठरवलं आणि हा निश्चय करून ते 1893 साली भारतात आले. बघा किती गंमत आहे. विवेकानंद पूर्वेचे दूत म्हणून 1893 साली पश्चिमेकडे गेले आणि अरविंद पश्चिमेची लेणी घेऊन पूर्वेकडे परतले. पूर्व आणि पश्चिम यांना बांधणारा सेतू या दोन वंगबंधूंनी उत्तम प्रकारे बांधला होता. एक दूत म्हणून पश्चिमेकडे गेला आणि दुसरा पश्चिमेची लेणी घेऊन पूर्वेकडे आला. असं म्हणतात की बंगाल प्रांत ही पर्वतपाय पुरुषांची भूमी आहे आणि तिथे रवींद्रनाथ टागोर, जगदीश चंद्र असे मोठमोठे स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, चित्तरंजन दास अशी मोठमोठी व्यक्तिमत्व ही बंगालमध्ये झाली. जशी महाराष्ट्रात झाली तशी बंगालमध्येही झाली. महाराष्ट्र आणि बंगाल यांनी क्रांती घडवली आणि त्यामुळे देश स्वतंत्र झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळे महत्वाचं असं आहे की ह्यांनी निश्चय करून आले होते आणि त्यांनी ठरवलेलं की आपण आल्यानंतर काय करायचं. त्यांनी बडोद्याचे जे राजे आहेत सयाजीराव यांना शब्द दिला होता की मी भारतात आल्यानंतर तुमच्याकडे काही काळ तरी तुमच्याकडे सेवा करीन आणि हा शब्द त्यांनी तंतोतंत पाळला. ते मुंबईत आल्यानंतर 18 फेब्रुवारी 1893 रोजी बडोदा संस्थानात दाखल झाले. सयाजीरावांचा परिचय करून देणं ही खूप गरजेची गोष्ट आहे, कारण भारतातलं एक मोठं व्यक्तिमत्व म्हणजे सयाजीराव गायकवाड आणि त्यांच्यावर निंबाजीराव पवार यांनी एक अतिशय सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे, जेव्हा गुराखी राजा होतो. आणि त्या पुस्तकाची प्रस्तावना ही कवी कुसुमाग्रज यांनी केलेली आहे. त्याला एक छोटस कारण असू शकेल. हे जे गुराखी होते हे नाशिकच्या तिथे कळवण गाव आहे तिथे गुराखी होते आणि त्याचे राजा झाले. त्यामुळे नाशिक विषयी असलेल्या प्रेमापोटी म्यूट झालाय. नाशिक विषयी असलेल्या प्रेमापोटीच ही प्रस्तावना कुसुमाग्रजांनी त्यावेळेस लिहिली असावी. त्या काळात मी ती प्रस्तावना वाचून दाखवतो, खूप छान आहे. त्या काळात बहुतेक राजे मधात पडलेल्या माशांप्रमाणे ऐश आरामात चैनीत मशगूल होते. 20व्या शतकातील ज्ञान विज्ञानाचे व्यवहार तर त्यांच्या आकलना पलीकडचे होते, पण 17व्या 18व्या शतकातील कर्तृत्वाचा व पराक्रमाचा लवलेशही त्यांच्या ठायी उरलेला नव्हता. त्याच वेळेस बडोदा संस्थान हे पूर्णतः वेगळे होते. त्याचे श्रेय कोणा दिवाणाला जात नाही, तर गुराख्याचा राजा झालेल्या एका असामान्य माणसाला म्हणजेच सयाजीराव महाराजांचे ते कर्तृत्व होते. आपल्या कारकिर्दीत आपल्या संस्थानाला
अनेक बाबतीत इंग्रजी राज्याच्या पुढे घेऊन जाणारा, जनहिताची जबाबदारी मानणारा, ज्ञान विज्ञानाचा उपलब्ध संचय रयतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणारा आणि मुख्य म्हणजे लोकशाहीचा आशय आपल्या कारभारात प्रकट करणारा हा त्या काळातील अग्रेसर राजा बहुधा एकमेव. या राजाने सरंजामी सत्तेचा विनियोग लोककल्याणासाठी केला. 16व्या शतकात रुतलेल्या रयतेला 20व्या शतकात आणण्यासाठी त्यांनी अतोनात प्रयत्न केले. कपाळावर मांडलिकत्वाचा शाप असतानाही त्याने स्वाभिमानाची आणि स्वातंत्र्याची ज्योत जागती ठेवली. याने शिक्षण व विवाह या दोन्ही बाबतीत आमूलाग्र बदल केले. तो शेतकऱ्यांचा राजा होता, समाज सुधारणा करणारा होता, जगप्रवासामुळे गाठीशी मोठा अनुभव असलेला राजा होता. व्यायाम, आरोग्य, अश्वारोहण, शिकार, दलितोद्धार हे सर्व करणारा, तसेच कुशल प्रशासक, कर्जनशी संघर्ष करण्याची ताकद ठेवणारा व औद्योगिक विकास, सुंदर बडोदे, विद्येवर प्रेम करणारा व ललित कलांचा आश्रयदाता होता. स्वातंत्र्याचा ध्यास घेतलेला, मानवतावादी, धार्मिक धोरण ठेवून वागणारा, सर्वांचा मान सन्मान करणारा असा आदर्श राजा म्हणजेच सयाजीराव. आणि यांच्या पदरी नोकरी म्हणजे ती चाकरी नव्हती, तर ती देशाची आणि संस्थानाची सेवा होती. याबाबतीत अरविंदांच्या मनात कोणताही संदेह नव्हता. त्यामुळे अरविंदांनी त्यांच्या संस्थानात नोकरी केली. नोकरी करताना काय केलं त्यांनी, तर जी वेगवेगळी खाती आहेत, अर्थ खातं, गृह खातं, उद्योग खातं, संरक्षण खातं, शिक्षण खातं, या सर्व खात्यांचा अभ्यास केला. त्याच्यामध्ये योग्य त्या सुधारणा करून आणल्या त्यांनी. कारण अनेक ठिकाणी चुका होत्या, त्या सुधारल्या आणि सयाजीरावांचा सर्व पत्रव्यवहार त्यांनी आपल्या पद्धतीने, उत्तम पद्धतीने केला. आणि त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की ते स्वतः जरी खूप शिकलेले असले तरी सयाजीरावांची बुद्धिमत्ता कशी आहे आणि त्यांचा आजपर्यंतचा पत्रव्यवहार कसा आहे, त्याच भाषेला अनुसरून पुढील पत्रव्यवहार त्यांनी केला. म्हणजे त्यात त्यांनी स्वतःची भाषेची गुणवत्ता दाखवली नाही, तर सयाजीरावांची जी भाषा असेल त्या भाषेमध्ये स्वतःला बदलून त्यांनी घेतलं आणि खूप चांगल्या पद्धतीने सयाजीरावांचं संस्थान हे त्यांनी विकसित केलं. आपल्याला माहितीये सयाजीरावांना गुणी माणसांची चांगली पारख होती. सयाजीरावांनी जसं आपले अरविंदांना ठेवलं होतं, तसेच बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा सयाजीरावांच्या संस्थानात दाखल झाले होते. पण जातीयवादाने आपला देश तेव्हा पोखरलेला होता आणि बाबासाहेब आंबेडकरांचा अनेकांनी अपमान केला आणि वडिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांना ताबडतोब संस्थानातली नोकरी सोडून यावं लागलं. म्हणजे गुणी जनांचा पारख असलेला जो राजा होता तो सयाजीराव, हे खूप महान व्यक्तिमत्व होतं. आणि जसं म्हणतात गुणी गुणेशू, तसं आहे ते. जो गुणी असतो तो इतरांचे गुण ओळखतो. अशा प्रकारे बाबासाहेब आंबेडकर किंवा अरविंद यांचे गुण ओळखूनच त्यांनी, सयाजीरावांनी बडोदा संस्थानात या आपल्या दोन्ही शिलेदारांना ठेवलं होतं. खूप महत्वाची गोष्ट आहे. यात त्यांनी काय केलं, शेवटी अरविंदांना जो संस्थानात काम मिळालं, ह्यामुळे त्यांना वेतन चालू झालं. पण अरविंदांचा खरा विषय हा शिक्षण होता. त्यामुळे त्यांनी रीतसर सयाजीरावांकडून परमिशन घेतली आणि 1897 साली ते बडोदा महाविद्यालयात फ्रेंच भाषेचे अर्धवेळ प्राध्यापक म्हणून रुजू झाले. नंतर त्यांना विचारणा करण्यात आली की तुम्ही फ्रेंच आणि इंग्लिश या भाषेचे पूर्णवेळ प्राध्यापक व्हाल का. तेव्हा त्यांनी ते मान्य केलं आणि त्यांनी अध्यापनाला सुरुवात केली. अध्यापन म्हणजे काय, अध्यापनाची एका तत्ववेत्त्यांनी खूप छान व्याख्या केलेली आहे. वैखरीच्या सहाय्याने शब्दरूपी सुमनांनी केलेले सरस्वती पूजन म्हणजे अध्यापन. तिथल्या अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या अरविंदांचे तास अटेंड केले. जे म्हणजे ज्यांच्या वर्गावर अरविंद असेल त्या वर्गावर इतर वर्गातली मुलं सुद्धा येऊन बसायची. कारण अरविंदांची एक शिक्षणाची पद्धत वेगळी होती. कुठचाही विषय घेतला तर त्याचे प्रथम ग्रंथांचे त्या विषयावरील अन्य ग्रंथांचे संदर्भ देणे, त्यातील जे कठीण शब्द असेल त्याला ते पर्यायी शब्द देत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बिटवीन द लाईन्स आपण ज्याला म्हणतो त्याचं रसग्रहण किंवा त्याच्या चांगल्या पद्धतीने त्याचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करायचं आणि सरतेशेवटी संपूर्ण विषयाचा गोषवारा काही शब्दात मांडायचा. अशी पद्धत अरविंदांची होती, जी पाश्चात्यांची पद्धत होती. आणि आपल्याला माहितीये की बडोदा संस्थानात अनेक पाश्चात्य प्राध्यापक होते आणि त्यात आपले अरविंद हे भारतीय होते, पण ते पाश्चात्यांपेक्षाही
उत्तम पद्धतीने शिकवायचे, त्यामुळे विद्यार्थी सर्व त्यांच्याकडे आकर्षित झालेले होते. आणि हे करताना म्हणजे ते संस्थानात नोकरी करत होते, शिवाय प्राध्यापकी करत होते, आणि उरलेल्या वेळात त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे. ते म्हणजे त्यांनी ही जी बडोद्यातली वर्ष आहेत ती खूप चांगल्या पद्धतीने कारणी लावली. त्यांनी कालिदासाचं मेघदूत आणि भर्तृहरीचं नीतिशतक, जे आपल्या भारतीय साहित्याचा ठेवा आहे, त्याचा इंग्रजीत अनुवाद केला. रामायण आणि महाभारत, रामायणाचे 24,000 श्लोक आहेत, तर महाभारताचे 1,00,000 श्लोक आहेत. आपल्या संपूर्ण जीवनात आपण एकदा सुद्धा वाल्मिकी रामायण वाचू शकत नाही. या सद्ग्रस्तांनी रामायण आणि महाभारत यांचा संपूर्णतः इंग्रजीमध्ये, हे महाकाव्य इंग्रजीमध्ये अनुवादित केलेली आहेत. म्हणजे बघा, साहित्य झालं, महाकाव्य झालं, त्याच्यानंतर विदुर नीती त्यांनी इंग्रजीमध्ये अनुवादित केली, ज्याला आपण विदुर नीती ही राजनीती म्हणून जगात प्रसिद्ध आहे, ती सुद्धा त्यांनी केली. बाजी प्रभू देशपांडेचा पराक्रम त्यांनी इंग्रजीमध्ये अनुवाद केला, की पराक्रम, भारतीयांचा पराक्रम कसा असतो. त्याच्यानंतर भगवद्गीता, जे भारतीयांचं तत्वज्ञान आहे, ह्याचं सुद्धा त्यांनी इंग्रजीमध्ये भाषांतर केलेलं आहे, अनुवाद केलेला आहे. आणि हे सर्व ठेवा हा भारतीयांचा परदेशांना त्यांनी त्यांच्या भाषेत त्याची ओळख करून दिली आहे. आपल्याला माहितीये की स्वामी विवेकानंद, डॉक्टर राधाकृष्णन, डॉक्टर आंबेडकर आणि अरविंद घोष यांनी आपलं भारतीय तत्वज्ञान, भारतीय साहित्य या सर्व गोष्टींची जगाला ओळख करून दिली. आणि ह्या चारही व्यक्तींचं इंग्लिश एवढं प्रचंड प्रमाणावर सुंदर होतं की इंग्रजी लोकांना सुद्धा त्यांचे पुस्तकं वाचताना इंग्रजी शब्दकोशाचा वापर करावा लागायचा. इतकी यांची इंग्रजीची गुणवत्ता ह्या चारही लोकांच्या ठाई होती, हे मला आवर्जून सांगावं असं वाटतं. आणि यातले डॉक्टर राधाकृष्णन, अरविंद आणि आपले अब्दुल कलाम हे त्यानंतर शिक्षक झाले. आणि शिक्षकी पेशा हा किती महान असतो हे आपल्या सर्वांना माहितीये, कारण डॉक्टर राधाकृष्णन आणि डॉक्टर अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती पद मिळालं होतं. आणि त्यानंतर तुम्ही काय करणार असं जेव्हा त्यांना विचारण्यात आलं, तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही परत शिक्षकी पेशाकडे वळू. म्हणजे शिक्षकी पेशाला किती अनन्य साधारण महत्व आहे हे आपल्याला याच्यावरून कळतं. कारण त्याच्यात एक खूप छान सुभाषित आहे, ते मला सांगावं असं वाटतं म्हणून मी सांगतो. न चौरहार्यम न च राज्य फार्यम न भ्रातृभ्राज्यम न च भारकारी व्यये कृते वर्धते एव नित्यम विद्याधन सर्वधन प्रधानम. म्हणजे जे चोरलं जाऊ शकत नाही, ज्याच्यावर सरकार कर लावू शकत नाही, जे भावांच्यात विभाजित होऊ शकत नाही, ज्याचा भार डोक्यावर नसतो आणि जे खर्च केल्याने वाढतं, असं धन कुठचं असेल जगात तर ते एकमेव आहे, ते विद्याधन आहे. आणि हे विद्याधन हे या चौघांनी जीवनात केलं, म्हणून ह्यांना खूप महत्व आहे. आणि आपल्याला असं म्हटलं जातं, आपल्याकडे भारतीय परंपरेप्रमाणे आपण भूमी, माता, शिक्षक आणि समय या चौघांना वारंवार वंदन करत असतो. कारण भूमीपासून धान्य होतं, मातेपासून आपली उत्पत्ती होते. शिक्षकाकडे 5 वर्षाचा गोळा मुलाचा दिलेला असतो आणि त्याचा एक सुसंस्कृत नागरिक घडवायची शिक्षक जबाबदारी घेतो. आणि एका समयीवरून हजारो समया लागतात. ही पुनर्निर्मितीची जी क्रिया आहे ही या चारही गोष्टींकडे आहे. त्यामुळे या चारही ठिकाणी आपण कायम वाकून नमस्कार करत असतो. किती वाजेपर्यंत आपल्याला बोलायचं? 6:15 पर्यंत बोललेलं चालेल का? होय होय, तुम्हाला लागणारा पूर्ण वेळ घ्या. धन्यवाद. याच्यानंतर आपण पुढच्या टप्प्याकडे येणार आहोत, तो म्हणजे 28 मे 1901 रोजी आपल्या अरविंदांचा मृणालिनी भूपालचंद्र बोस यांच्याशी मोठ्या थाटामाटात विवाह झाला. त्यांच्या विवाहाला कलकत्त्यातली सर्व ज्येष्ठ मंडळी उपस्थित होती. फक्त एकच उणीव होती, त्या मृणालिनीला ही कल्पना नव्हती की स्वभावताच निस्संग अशा एका जीवनाचा संघ हा आपल्या सर्व संघ परित्यागाचा मार्ग होता, हे तिला माहिती नव्हतं. त्यामुळे अशा प्रकारचे विवाह, असामान्य व्यक्तींचे विवाह याबद्दल खूप चर्चिलं जातं, पण त्याला उत्तरही असं आहे की सामान्यांचे निकष हे असामान्यांना लावले तर असामान्यत्वाला काही उंचीच राहत नाही. त्यामुळे आपल्या सामान्यांचे निकष हे असामान्यांना लावायचे नसतात. त्यांचा जो परिवार असतो त्या परिवाराला हे माहिती असतं की असामान्य व्यक्ती आहे
आणि हिच्या करताच मला जगायचंय, हीच आपलं ईश्वर आहे आणि ह्याला ईश्वर समजूनच आपल्याला जगायचंय. आणि त्याच्याकरता मगाशी जे मी संस्कृत मधलं सुभाषित सांगितलं, कार्येषु मंत्री करणेषु दासी, अशाच प्रकारचं पत्नी पण त्यांना स्वीकारायचं होतं आणि त्याने ते स्वीकारलं. या लग्नानंतर काही दिवसच फक्त सुखाचे गेले, ते म्हणजे अरविंद घोष, मृणालिनीताई आणि सरोजताई म्हणजे अरविंदांच्या भगिनी यांनी काही काळ नैनिताल इथे वास्तव्य केलं आणि ते त्यांच्या सांसारिक जीवनाचे खूप सुखाचे दिवस असे मानले जातात. 1902 पासून अरविंदांनी ठरवलं की आता आपली नोकरी आणि आपलं जे संस्थानातलं काम आहे ह्याला आपण थोडी रजा घेऊया, कारण आपलं मूळ ध्येय जे आहे ते मूळ ध्येय आहे की भारताला सशस्त्र क्रांती करून कोणत्याही परिस्थितीतून पारतंत्र्यातून सोडवायचं. आपल्याकडे दोन द्रष्टे लोक मानले जातात, एक विनायक दामोदर सावरकर आणि दुसरे अरविंद घोष. या दोघांनी ब्रिटिशांना सांगितलेलं होतं की तुम्हाला इथून जायचंय आणि पुढची 50 वर्ष सुद्धा तुम्ही इथे राहणार नाही आहात, आम्हाला स्वातंत्र्य दिल्याशिवाय तुम्हाला कोणताही पर्याय राहणार नाही. हे द्रष्टेपण ह्या दोन व्यक्तींच्या मध्ये होतं. पण त्यांच्याकडे हे पण पुढचं द्रष्टेपण होतं की आम्हाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते आम्ही किती चांगल्या पद्धतीने टिकवू शकू. खरोखरच त्याच्याकरता सावरकर आणि अरविंद यांनी खूप काही लिहून ठेवलेलं आहे, पण आमच्या राजकारण्यांनी त्याचा उपयोग न केल्यामुळे आज आम्हाला स्वातंत्र्य मिळून सुद्धा आमची हवी तशी प्रगती किंवा विकास होऊ शकला नाहीये. विकास झालेला नाही असं कोणाचं म्हणणं नाही, पण ज्या पद्धतीने विकास व्हायला हवा होता, ज्या पद्धतीने प्रगती व्हायला हवी होती ती झाली नाही. आणि ज्या पद्धतीने आमच्या म्हणजे या दोघांचं म्हणणं असं होतं की आमच्या सीमा ज्या आहेत या फार महत्वाच्या आहेत आणि सीमांवर आमचं लक्ष असलं पाहिजे, तेच आमच्याकडून दुर्लक्षित गेलं, त्यामुळे हा घोटाळा झालेला आहे. 1902 ते 1908 या 6 वर्ष भारतीय काँग्रेसची जेवढी अधिवेशनं झाली त्या सर्व अधिवेशनांना अरविंदांनी आपली हजेरी लावली होती. टिळकांबरोबर त्यांचं वास्तव्य होतं. टिळक स्वतः अरविंदांच्या बडोद्यामध्ये त्यांना भेटण्यास आले होते आणि त्यांच्यात खूप खलबत झाली की कशा प्रकारे स्वातंत्र्य मिळवण्याकरता आपल्याला काम करायला हवंय. 1907 आणि 8 साली बडोदा, मुंबई, पुणे, नाशिक, धुळे, अमरावती इथे खूप गाजणारी अरविंदांची भाषणं झाली, ज्यांनी सामान्य लोकांची, तरुणांची माथी फिरली आणि जे सशस्त्र क्रांती करण्याकरता तयार झाले. हे काम कोणाला तरी करावं लागतं आणि ज्याच्यात धाडस असतो तोच हे काम करू शकतो. आणि अशा प्रकारची माथी भडकवणारी अनेक भाषणं अरविंदांनी केली आणि त्यामुळेच पुढची प्रगती झाली. पण या सर्व गदारोळात एक अतिशय वाईट घटना घडली, ती म्हणजे 5/5/1908 रोजी माणिकतोळा बॉम्ब प्रकरणात आपल्या अरविंदांना संशयावरून अटक करण्यात आली. ही सर्वात मोठी घटना तेव्हा घडलेली होती. पण त्या आधीच एक छोटस मला उल्लेख करावा असा वाटतो की अरविंद जेव्हा विवाह झाल्यानंतर बडोद्यातून त्यांनी बायकोला आणि बहिणीला बडोद्यातच ठेवलं आणि स्वतः देशाकरता भ्रमण करत होते. त्यावेळेस त्यांनी अनेक प्रकारची पत्र आपल्या भगिनीला, आपल्या सुविद्य पत्नी मृणालिनी हिला लिहिले आणि त्यातलं 30/8/1905 जे पत्र आहे ते खूप महत्वाचं पत्र आहे. आवाज येतोय ना? हो हो हो. ते खूप महत्वाचं पत्र आहे. त्यात त्यांनी 3 गोष्टी विशेष करून आपल्या पत्नीला लिहिली आहेत की माझ्या संग्रही असणारी धन, दौलत, बुद्धिमत्ता, उत्साह ही देवानी दिलेली देण आहे आणि माझ्यापुरतं आवश्यक तेवढं आपल्या गरजेपुरतं ठेवून बाकी मी सर्व या देवाकरता म्हणजेच हा जो समाज आहे या समाजाकरताच उधळणार आहे. हा माझा पहिला निश्चय आहे. दुसरा निश्चय म्हणजे या जगात जर देव असेल तर फक्त जपमाळा घेऊन बसायचं नाहीये, तर त्या देवाचा साक्षात्कार आम्हाला झाला पाहिजे, मला झाला पाहिजे, त्याची अनुभूती मला आली पाहिजे. हे दुसरी गोष्ट लिहिली. आणि तिसरी आणि महत्वाची गोष्ट त्यांनी लिहिली की देश म्हणजे नुसता भूप्रदेश नव्हे तर ती आपली भारत माता आहे आणि त्या भारत मातेचे कोणी लचके तोडत असेल किंवा कोणी तिच्या रक्ताचे घोट घेत असेल तर अशा वेळेस मी शांत बसू शकत नाही. तिला त्यापासून मुक्त करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. या 3 गोष्टींवरून
मृणालिनी ताईंना कल्पना आली की आपल्या पुढे कोणतं ताट मांडून ठेवलेलं आहे. त्यामुळे त्यांना या सर्व गोष्टी, या तीनच गोष्टी की ज्या आपल्याला माहितीये की आपल्यासारखा सामान्य माणूस हा जप तप करत बसतो, पण विवेकानंद किंवा रामकृष्ण परमहंस किंवा अरविंद यांनी काय इच्छा धरली तर मला प्रत्यक्ष देवाचं दर्शन झालं पाहिजे आणि ते दर्शन झाल्याशिवाय देव मी मानणार नाही. पण त्याकरता त्यांनी अतोनात प्रयत्न केलेले आहेत आणि त्यांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा म्हणजे आपल्याला परमहंस किंवा विवेकानंदांचे अनेक किस्से माहिती आहेत काय झालेले आहेत. आणि अशाच व्यक्तींना फक्त ज्याची नितांत इच्छा असते, श्रद्धा असते आणि त्याच्याकरता वाटेल ते करायची तयारी असते, अशांनाच देवदर्शन होऊ शकतं. सामान्य माणसांचं ते काम नव्हे, असं मला आवर्जून म्हणावं असं वाटतं. यानंतर एक छोटीशी घटना आहे. 1904 साली देवधर यांच्या मार्गदर्शनाखाली बडोद्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने प्राणायाम हा अरविंद शिकले. आणि प्राणायाम नुसता करायचा नसतो, तर तो प्राणायाम करताना आहार विहाराची पथ्य पाळायची असतात. आपल्याला माहितीये गीतेमध्ये 6व्या अध्यायात 17वा श्लोक आहे, तो खूप महत्वाचा आहे की युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्सु कर्मसु युक्त स्वप्न अवबोधस्य योगो भवति दुःखाः. ज्याचा आहार विहार, कर्माचरण, निद्रा आणि जागृती ही यथायोग्य असतात, त्यालाच हा दुःखनाशक योग साध्य होतो. म्हणजे योगाने दुःख दूर करण्याची जी महती आहे योगात, ती केव्हा साध्य होते तर आम्ही युक्त आहार आणि युक्त विहार जर घेतला, तो पाळला तरच ते शक्य होतं. त्या काळात अरविंद सकाळी 3 तास आणि संध्याकाळी 2 तास असं प्राणायाम शिकले. त्याच्यानंतर 1908 साली म्हणजे जेलमध्ये जाण्या अगोदर योगीराज विष्णू भास्कर लेले यांच्या सहवासात योगाभ्यास शिकले व पुढे तो त्यांच्या जीवनाचाच भाग बनला, ध्यास बनला, श्वास बनला. यानंतर मी येणारे 5/5/1908 माणिकतोळा बॉम्ब प्रकरणात संशयावरून ब्रिटिशांनी अरविंदांना अटक केली आणि त्यांच्यावर खटला भरला. आणि हा खटला जगात प्रसिद्ध झाला, कारण या खटल्याकरता त्या काळात 4000 कागदपत्र, 200 साक्षीदार आणि 5000 स्फोटक वस्तूंच्या उल्लेख त्या खटल्यामध्ये केला होता. आणि अलीपूर सेशन्सला जे जज होते ते जज होते मिस्टर CB बिचरक्राफ्ट. आणि हे बिचरक्राफ्ट योगी अरविंदांबरोबर इंग्लंडमध्ये समवयस्क म्हणजे शाळेत एकत्र शिकत होते. आणि त्यातला उल्लेख करायची गोष्ट अशी की अरविंदांनी या बिचरक्राफ्ट यांच्यापेक्षा अनेक विषयात उच्च गुण कमावले होते. आणि तेच बिचरक्राफ्ट आज अरविंदांचे जज म्हणून तिथे आलेले होते. सरकारच्या वतीने बॅरिस्टर नॉर्टन हे अत्यंत अहंकारी वकील हा सरकारच्या वतीने होता. आणि अरविंदांच्या वतीने बॅरिस्टर चित्तरंजन दास हे होते. आणि बॅरिस्टर चित्तरंजन दासांचं वैशिष्ट्य असं की शेवटचं भाषण त्यांचं या खटल्यातलं हे 8 दिवस चाललं. आणि ते भाषण म्हणजे न्यायप्रविष्ट असलेलं एक अप्रतिम शब्दशिल्प मानलं जातं. आणि ते जगात प्रसिद्ध झालं चित्तरंजन दासांचं. आणि शेवटी बिचरक्राफ्ट यांच्या मनात काही असलं तरी चित्तरंजन दासांनी जी उत्तम पद्धतीने बाजूला मांडली होती, त्या बाजूमुळे निर्दोष मुक्तता अरविंदांची बिचरक्राफ्ट यांना करावी लागली. त्यांना दुसरा कोणताही पर्याय नव्हता. प्रत्येक गोष्टीत आपण असं म्हणतो की प्रत्येक संकटातून संधी बघायची उच्च म्हणजे जे श्रेष्ठ व्यक्ती असतात, ज्येष्ठ असतात, की जे मोठ्या व्यक्ती असतात, ह्या संकटातून संधी बघत असतात. अशा प्रकारची संधी बघण्याचं काम हे अरविंदांनी केलं. कारावासाच्या निमित्ताने जेव्हा त्यांना अटक झाली तेव्हा त्यांची दिनचर्या संपूर्णतः बदलली. जे क्रांतिकारक होते त्यांची दिनचर्या बदलली, कारण आता जेलमध्ये एका खोलीत बसून काय ते करायचे. त्यामुळे त्यांनी प्राणायाम आणि योगाभ्यास जो देवधर आणि लेले यांनी शिकवलेला होता तो त्यांनी आत्मसात केला आणि संपूर्ण दिनचर्या आपली त्याच्यावर व्यतीत केली. प्राणायाम आणि योगाभ्यास यातला हठयोग हा त्यांनी खूप मोठ्या पद्धतीने अभ्यासला. आणि मला सांगायला आनंद वाटतो की
या हठयोगाच्या मार्गदर्शनाकरता त्या जेलमध्ये विवेकानंद अदृश्य स्वरूपात अरविंदांच्या मागे उभे राहून 15 दिवस विवेकानंदांनी हठयोगाची संपूर्ण दीक्षा त्यांना दिली आणि चांगल्या पद्धतीने हठयोग विवेकानंदांकडून ते अद्भुतरित्या शिकले. आपल्या सर्वांना माहितीये की ही घटना आहे 1908 सालची आणि 1903 साली विवेकानंदांचं समाधिस्थ झाले होते. पण अशा अद्भुत व्यक्ती या केव्हा तरी आपला जो अद्भुतपणा आहे हा दाखवतात. तो सामान्यांना कळत नाही, पण असामान्यांच्या ठायी तो येतो. आणि अशा प्रकारे विवेकानंदांनी त्यांना कर्मयोग म्हणजे कर्मयोग तर शिकवलाच होता. कर्मयोगाबद्दल नाही मी बोलत आहे, त्यांच्या हठयोगाबद्दल बोलतोय. हठयोग हा विवेकानंदांनी शिकवला आणि त्यानंतर त्यांनी खूप अतिशय चांगल्या पद्धतीने केली. आणि आपल्या सर्वांना एक गोष्ट माहितीये की अष्टसिद्धी म्हणतात, त्यातली एक सिद्धी अशी असते की माणूस पिसासारखं आपलं वजन करतो आणि तो तरंगू शकतो. आणि अशीच एक घटना घडली. त्याला तसा तितकासा पुरावा आपल्याकडे उपलब्ध नाही, पण सांगण्यास हरकत नाही, कारण हे अनेक ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की एकदा जेलमधला जो त्यांच्यावरचा पोलीस होता, त्याला दिसून आलं की खोलीत कुठेच अरविंद दिसत नाहीयेत आणि खोलीला तर कुलूप आहे. त्याला आश्चर्य वाटलं. नंतर जेव्हा त्यांनी दोघांना बोलवून आणलं की अरविंद या खोलीत नाहीयेत, ते तिघे एकत्र आल्यावर त्यांनी वरती बघितलं तर अरविंदांचं डोकं छताला लागलेलं आणि अधांतरी ते ध्यानस्थ झाले होते. अशा प्रकारची अष्टसिद्धी ज्याचा उल्लेख हनुमान चालिसामध्ये येतो, अशा प्रकारची अष्टसिद्धी ही योगाने प्राप्त झाली होती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि याच जेलमध्ये त्यांना वासुदेव दर्शन झालं होतं. म्हणजे त्यांना संपूर्ण जेलमध्ये कृष्ण दिसायला लागला. कोणी कैदी असो, जळी स्थळी काष्ठी पाषाणी कृष्ण दिसायला लागला. आणि हे कित्येक आठवडे हे त्याला सगळ्यामध्ये कृष्ण दिसायला लागला. हे वासुदेव दर्शन ज्याला म्हणतात, हे अशा प्रकारचं होतं आणि त्यांना ते कायम दिसत होतं. अनेक दिवस वासुदेव दर्शन त्यांना झालं. या 6/5/1909 साली त्यांची अलीपूर जेल मधून सुटका झाली आणि पुढे 5 महिने ते या सशस्त्र क्रांतीकरता काम करत राहिले. पण त्यांच्या एक लक्षात आलं की ब्रिटिशांची नजर आपल्यावर बारीक पद्धतीने आहे आणि आपल्याला आता आपला मार्ग बदललेला आहे असं वाटतंय. की मी मगाशी जसा उल्लेख केला की परशुरामांकडे क्षात्र तेज होतं आणि ब्राह्म तेज होतं, तसंच यांनी विचार केला की आता ही क्षात्र तेजापेक्षा ब्राह्म तेजावर अवलंबून राहणार आहे आणि मी माझा मार्ग बदलणार आहे. कारण ब्रिटिशांनी मला जर तुरुंगात टाकला तर एकदा चित्तरंजन दासाने सोडवलंय, पुढे मला सुटेन मी सुटेन ह्याची काही खात्री नाही आणि माझं पुढचं जे उद्दिष्ट आहे ते साध्य होणार नाही. याकरता मला काहीतरी मार्ग शोधला पाहिजे. या 5 महिन्याच्या काळात त्यांना एक आतून आवाज आला की तुम्ही पॉंडिचेरी येथे जा. आतल्या आवाजाला अनन्यसाधारण महत्व देत त्यांनी ठरवलं की आपल्याला पॉंडिचेरी येथे जायचंय. आणि 15/2/1910 ते 3/4/1910 ते चंद्रनगर मध्ये होते, अगदी लपून होते. तिथून त्यांची व्यवस्था पॉंडिचेरीत जाण्याकरता केली. पॉंडिचेरीत जाण्याचं वैशिष्ट्य असं आहे, आतला आवाज आला होता पॉंडिचेरी ही आपली तपोभूमी मानली जाते आणि तेव्हा ती फ्रेंचांच्या अंडर होती. त्यामुळे ब्रिटिश लोक तिथे कोणालाही कैद करू शकत नव्हते. हे त्यातलं सर्वात मोठं महत्वाची गोष्ट होती की पॉंडिचेरीमध्ये कितीही गुन्हेगार ब्रिटिश कार्यकाळात गुन्हा केला असला आणि तो पॉंडिचेरीत गेला तर तिथे फ्रेंचांची वसाहत होती, त्यामुळे त्यांना अटक होऊ शकणार नव्हती. त्यामुळे आणि आतल्या आवाजाला मान देत अरविंद पॉंडिचेरीमध्ये 1910 साली आले. 1910 साली आल्यानंतर त्यांनी त्यांची संपूर्ण दिनचर्या बदलली. संपूर्णतः ते योग आणि प्राणायाम याच्याकरता त्यांनी आपलं जीवन वाहून घेतलेलं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 29/3/2014 रोजी ज्यांना आपण माताजी म्हणतो, ज्या मीरा रिचर्ड यांची आणि अरविंदांची भेट झाली आणि ही कृष्ण मीरेची भेट आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि या माताजींबद्दल जे आपल्याला या माताजींचा जो परिचय करून दिलेला आहे तो खूप चांगल्या पद्धतीने माताजींचा परिचय आपल्याला शिवाजीराव भोसले यांनी करून दिलेला आहे. तो मी त्यांच्या शब्दात आपल्याला सांगतो. 1910 साली पॉंडिचेरीत मिस्टर पॉल रिचर्ड
यांची अरविंदांशी भेट झाली. रिचर्ड साहेब वृत्तीने मुमुक्षू होते. ते व त्यांच्या सौभाग्यवती हे दिव्य दाम्पत्य होते. दोघेही जीवनाचे उपासक होते. दोघांचाही योगविद्येकडे ओढा होता. दोघांनाही स्वतंत्रपणे योगाभ्यास केला होता. सौ रिचर्ड या तर साक्षात योगिनी होत्या. अल्जेरियात राहून त्यांनी गूढविद्येचा अभ्यास केला होता. तसेच उपनिषद व गीता या ग्रंथांचे वाचन केले होते. सौ रिचर्ड यांना बालपणापासून अनेक दृष्टांत घडत आले होते. त्यांना स्वप्नात गोपाळकृष्ण दिसत होता. या गोपाळकृष्णाची भक्ती करणाऱ्या सौ रिचर्ड यांनी मीरा हे कृष्ण भक्तीचं नाव धारण केलं होतं. भारत हा कृष्णाचा देश आहे, योग्यांचा देश आहे. त्यामुळे रिचर्ड यांनी आपला भारत यात्रेचा संभाव्य जो संकल्प होता तो बोलून दाखवला. त्या क्षणी सौ मीरा रिचर्ड यांनी त्यांना सांगितलं की माझ्या काही पारमार्थिक शंकांचं निराकरण करणारा कोणी तिथे भेटला तर मुद्दामून मला त्याला भेटायला आवडेल. व अरविंद यांची ज्यावेळेस भेट झाली त्यावेळेस रिचर्डसन यांना कळून चुकलं की हाच आपल्या बायकोच्या शंकांचे निरसन करणारा व्यक्ती आहे. आणि त्यामुळे त्यांची खात्री पटली आणि त्यांनी सौभाग्यवतींना सांगितलं की मला अशा एका पुरुषाची भेट झालेली आहे आणि आपण त्यांच्या भेटीस जाऊया. श्री मदर म्हणजे माताजी, एक मंत्र, एक देवता, एक शक्ती, अरविंदांच्या साधनेची अभिव्यक्ती, सहस्रावधी साधनांना सावरणारी एक शक्ती, भूमंडलावर अवतीर्ण झालेल्या अतिमानसाची मूर्ती. श्री अरविंद म्हणजे शिव आणि माताजी म्हणजे शक्ती. माताजी म्हणतात विदाउट हिम आय एक्झिट नॉट, विदाउट मी ही इज अनमॅनिफेस्ट, ही विल्स आय एक्झिट. माताजी यांचा जन्म पॅरिस शहरात झाला होता. 21 फेब्रुवारी 1878 ही त्यांची जन्मतारीख. सारे बालपण त्यांचे पॅरिस शहरात गेले. पॅरिस हे तसे रसिकांचे व रंगेल जीवांचे आश्रयस्थान. पण त्या गर्दीत हा चिमुकला जीव मुलखा वेगळा वाट वहिवाटीत होता. साऱ्या आवडीनिवडी व छंद समवयस्कांपासून अतिशय भिन्न होते. वृत्तीत विलक्षण गांभीर्य होते. कधी कधी आई विचारत असे, मुली तू एवढी गंभीर का झालीस? मुलगी म्हणत असे, मला जगाची चिंता वाटते. आई खळखळून हसत असे. ती मुलीला मजेत विचारायची, असे कोणी सांगितले तुला? या जगाची चिंता करायला तुला कोणी सांगितले? यावर मुलगी उत्तर देई की मला राहवत नाही पण मला चिंता वाटते हे सत्य आहे. सूर्य अस्ताला जाई, काळोख दाटून येई, मुलगी पांघरून घेऊन झोपी जाई. जगाच्या दृष्टीने ती झोपत असे पण मुलीला मात्र झोपेतच जग जग दिसत असे की आपण आपल्या शरीराबाहेर पडत आहोत, दूर अंतराळात जात आहोत. आपल्या अंगावरचा झगा विस्तार पावतो आहे, आसमंत व्यापतो आहे व त्याला एखाद्या छत्राचे स्वरूप येत आहे. अवतीभवतीचा प्रदेश व परिसरातून असंख्य अनाथ, अपंग, आर्त, अभागी जीव या छत्राखाली जमा होत आहेत. त्यांच्या आधी व्याधींचे हरण होत आहे. सारे जण दुःख मुक्त होऊन परत जात आहेत. हे स्वप्न की सत्य, साक्षात्कार की संभ्रम हे समजण्याचं त्या मुलीचं वय नव्हतं. पण जे घडत होतं ते मात्र वास्तव होतं. असाच आणखी एक अनुभव या मुलीच्या 7व्या वर्षी. ही मुलगी भटकत भटकत एका उंच टेकडीवर जाऊन बसली. वाट अरुंद होती आणि संध्याकाळ झाल्यानंतर उतरताना तिचा तोल गेला आणि तो तोल गेल्यामुळे ती दरीत कोसळणार होती. पण एवढ्यात एका अलगदपणे कोणीतरी तिला धरले आणि सावकाशपणे उतरवले. तिला तो अज्ञाताचा स्पर्श जाणवला आणि तिला कळून चुकलं की आपल्या ठाई काहीतरी वेगळं आहे आणि त्याचा आपल्याला अनुभव घेतला पाहिजे आणि यात आपण प्रगती केली पाहिजे. असे अनेक अनुभव अकल्पितपणे त्यांच्या वाट्याला येत होते. काही वेळा तिच्या अंगात कुठून तरी हत्तीचं बळ येत असे. उदाहरण द्यायचं झालं तर मुलींची टवाळी करत फिरणारा एक मुलगा या चिमुकल्या जीवाला काय वाटले कोण जाणे. क्षणात त्या अर्धांड मुलाचे मनगट पकडून त्याला जागीच फिरवले व एखाद्या जड वस्तूप्रमाणे भिरकटवून फेकून दिले. आजूबाजूचे लोक पाहत राहिले की एक 7 वर्षाची 8 वर्षाची बालिका हिच्यात एवढं बळ आलं कसं. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने ती महाकालीच असावी असं त्यांना वाटलं. आणि अशा प्रकारे विविध अनुभव माताजींच्या जीवनात आलेले आहेत. आणि अशा माताजींची भेट ही आपल्या अरविंदांशी झाली. आणि माताजी आणि रिचर्ड साहेब आणि माताजी यांनी 1914 ते 1920 या 6 वर्षात
आर्थिक सहाय्य करून आर्य नावाचे मासिक संपादित केलं आहे. म्हणजे तेव्हा अरविंद मासिक चालवत होते, एकांतात राहून मासिक चालवत होते, पण त्या मासिकाची आर्थिक निकड सगळी रिचर्ड दाम्पत्याने भरून काढली. 1913 साल ते 1920 साल 7 वर्ष एक टाकी हे असे लेख लिहित होते. पुढे त्या लेखांचं ग्रंथात रूपांतर करण्यात आलं. त्याकरता जो लागला तो खर्च संपूर्णतः माताजींनी केलेला आहे आणि त्यामुळे 6 ग्रंथांचं प्रकाशन त्यावेळेस झालं होतं. त्यातला लाईफ डिव्हाइन, पहिला ग्रंथ लाईफ डिव्हाइन, दुसरा एसेज ऑन गीता, तिसरा सिक्रेट ऑफ वेदास, चौथा आहे डिफेन्स ऑफ इंडियन कल्चर, पाचवा आहे आयडिया ऑफ ह्युमन युनिटी, 6वा आहे सिंथेसिस ऑफ योगा. 7 वर्षाने अखंडपणे हे लिखाण करून हे 6 ग्रंथ त्यांनी लिहिले आणि या संपूर्ण 40 वर्षामध्ये त्यांच्या मनात एक संकल्प होता. लहानपणी मी जसं सांगितलं की ते जेव्हा रिट्रेट साहेबांकडे होते त्यावेळेसच त्यांना अनेक काव्यांची जाणीव झाली होती आणि ती काव्य त्यांना रुचली होती. त्यामुळे त्यांनी स्वतःही ठरवलं की मी एक महाकाव्य लिहिणार आणि सत्यसंकल्पाचा दाता तेव्हाच म्हणाला होता तथास्तु. आणि या सर्व म्हणजे बडोदा पासून त्यांनी एक महाकाव्य लिहिण्याचा निश्चय केला होता. म्हणजे निश्चय आधीच केला होता पण त्याची सुरुवात बडोद्यापासून केली होती आणि 40 वर्षात त्यांनी सावित्री हा त्यांचा अजरामर महाकाव्य लिहिलेलं आहे. त्या सावित्री विषयी आपण नंतर बघू. पण 1913 ते 1920 ही 7 वर्ष हे ग्रंथ झाले. यामध्ये एक घटना घडली. 1918 साली मृणाली देवींचं म्हणजे त्यांच्या सुविद्य पत्नी यांचं निधन झालं. त्यांची भेट न होताच हे निधन झालं. माझ्या मते त्या तेव्हा देवघर या आपल्या सासूरवाडी राहत होत्या आणि तिथेच त्यांचं निधन झालेलं आहे. 1920 नंतर पूर्णतः त्यांनी योगाला स्वतःला जोडून घेतलं आणि योग हेच आपलं जीवनाचं कर्तृत्व मानलं. म्हणजे जीवनाचं ध्येय त्यांनी निश्चित केलं. योगाबद्दल खूप चांगलं बोललं जातं. योग या शब्दाचा अर्थ आहे योग म्हणजे जोडणे. आपल्या ठायी असलेलं आत्मतत्व व विश्वात पसरलेलं परतत्व यात एकसंता आणणे म्हणजेच योग होय. व्यक्ती चैतन्य व विश्व चैतन्य यांचा समन्वय म्हणजेच योग. योगाची महती सांगताना अरविंद म्हणतात, असत्याकडून सत्याकडे, असामर्थ्याकडून सामर्थ्याकडे, द्वैताकडून अद्वैताकडे व दुःखाच्या दरीतून आनंदाच्या शिखराकडे नेणारा मार्ग म्हणजे योग. आणि असा हा योग साधना त्यांनी आरंभिली कारण त्यांना ही योग साधना उत्तम प्रकारे करायची होती आणि त्याच्याकरता त्यांना या ग्रंथलेखनामुळे वेळ मिळत नव्हता. त्यांनी त्यांचं संपूर्ण जे निश्चय होता की मी योगात खूप अभ्यास करणार आणि मला योगातच पुढे प्रगती करायचे, योग हेच माझ्या जीवनाचं केंद्र आहे. त्यामुळे या सर्वातून त्यांनी काढतं अंग घेतलं आणि पुढे योग साधना केली. आणि ही साधना करत असताना 24 नोव्हेंबर 1926 रोजी योग साधनेतून आविर्भूत झालेल्या त्यांना कृष्ण भक्तीचं अवतरण त्यांच्यात झालेलं आहे. कोणी याच्यावर विश्वास ठेवेल, कोणी ठेवणार नाही, पण जे सत्य आहे ते आपल्याला नाकारता येत नाही. आणि त्यामुळे त्यांनी 24 नोव्हेंबर 1926 पासून असा निश्चय केला की मी आता पूर्णतः एकांतवासात जाणार. 1910 ते 26 हे ते काही जे त्यांचे माताजी आणि त्यांचे अन्य जे लोक होते त्यांच्याबरोबर ते संपर्कात असायचे, व्यवस्थित असायचे. पण 1926 नंतर त्यांनी फक्त 3 व्यक्ती आपल्या जवळ ठेवल्या. माताजी आणि त्यांचे 2 जे त्यांची सेवा करणारे होते, या तिघांशीच त्यांचा संपर्क येत होता. बाकी कोणाशीही संपर्क नव्हता. आणि त्यांनी एकांतवासात राहायचं ठरवलेलं होतं आणि तो एकांतवास त्यांनी कृष्ण शक्तीचं अवतरण झाल्यामुळे स्वीकारलेला होता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या 24 वर्षाच्या काळात त्यांनी 4 दिवस म्हणजे दरवर्षी 4 दिवस ते आपलं प्रकटीकरण करायचे, म्हणजे संपूर्ण लोकांना आपलं दर्शन द्यायचे. पहिला दिवस म्हणजे 15 ऑगस्ट जो अरविंदांचा वाढदिवस, 21 फेब्रुवारी माताजींचा वाढदिवस, 24 एप्रिल माताजी या परत पॅरिसहून पॉंडेचेरी येथे आल्या तो दिवस, आणि 24 नोव्हेंबर ज्यावेळेस कृष्ण शक्तीचं अवतरण झालं तो दिवस. असे 4 दिवस पॉंडेचेरीमध्ये अरविंद संपूर्ण लोकांना आपलं दर्शन द्यायचे. बाकी संपूर्ण
361 दिवस ते एकांतवासात असायचे आणि एकांतवासात त्यांची योग विद्या आणि त्यांचं स्वतःच चिंतन चालू असायचं. या संपूर्ण 24 वर्षाच्या काळात त्यांनी आपली सर्व सूत्र ही माताजींकडे दिलेली होती आणि माताजींनी ती उत्तम पद्धतीने सांभाळलेली होती. माताजी या सर्वस्व त्यांच्या होत्या. त्यांचं जीवन हे गंगेप्रमाणे होतं. जगाची मलिनता दूर करून हे संपन्न करणं हा त्यांचा ध्यास होता. माताजी एकंदर 42व्या वर्षी त्या पॉंडिचेरीमध्ये आल्या आणि 95व्या वर्षी त्यांचा स्वर्गवास झालेला आहे. 53 वर्षाची कारकीर्द माताजींनी पॉंडिचेरीतच घालवलेली आहे. हे खूप महत्वाचं आहे. आणि माताजी किती हुशार होत्या, ज्ञानी होत्या. त्यांना चित्रकला ज्ञात होती, त्यांना संगीत ज्ञात होतं. वयाच्या 70 पर्यंत त्या उत्तम टेनिस खेळायच्या. अशा माताजी होत्या ज्यांनी सर्वस्वी समर्पित केलं कृष्णाला आणि संपूर्णतः लोकांची सेवा करणं हेच आपलं उद्दिष्ट ठेवलं होतं. आणि माताजींच्या कारकिर्दीत या पॉंडिचेरी आश्रम आणि ऑरोव्हिला हे खूप प्रगत झाले आणि त्यात त्यांनी म्हणजे योगी अरविंदांच्या निधनानंतर 1950 नंतर 23 वर्ष उत्तम पद्धतीने हा मठ त्यांनी चालवलेला आहे. आज आपल्याला माहिती आहे पॉंडिचेरीमध्ये जास्तीत जास्त हे परदेशी लोक येतात आणि ते योगी अरविंदांचा अभ्यास करतात, कारण योगी अरविंदांचं संपूर्ण लिखाण हे इंग्रजीमध्ये आहे. आपल्याकडे मराठीत त्यांच्या लिखाणाबद्दल किंवा त्यांच्याबद्दलची माहिती ही खूप कमी उपलब्ध आहे आणि आपल्याकडे तसे प्रयत्न केले जात नाहीत. पण परदेशी लोकांनी जेव्हा त्यांची हे सर्व ग्रंथ आणि अनुवाद वाचले त्यावेळेस ते भारून गेले होते आणि खरोखरच खूप मोठं काम अरविंदांनी करून ठेवलेलं आहे. आता अरविंदांची जी सावित्री नावाचं जे महाकाव्य आहे त्याविषयी थोडंसं सांगणार आहे. पुराणातील सावित्रीची कथा अरविंदांच्या वाचनात आली व त्यांनी आपल्या जीवनविषयक तत्वज्ञानाचे अधिष्ठान त्या कथेत त्यांना सापडले. 24,000 पद्यपंक्तीत विस्तारलेले व आकारमानाने मिल्टनच्या विश्वविख्यात महाकाव्याच्या दुप्पट असणारे विशाल रसाळ व प्रास्ताविक काव्य म्हणजे श्री अरविंदांचे सावित्री. सावित्री हे अद्भुत साहित्य शिल्प आहे. या काव्याच्या वाचनाने देहबुद्धी तुटेल, भवसिंधू अटेल, विवेक जागेल, पाखंड भंगेल, भास निरसेल व भगवंत प्रकटेल असे हे प्रास्ताविक काव्य आहे. समर्थ रामदास असते तर त्यांनी या काव्याला सरळ, निर्मल, कोमल, विशाल व रसाळ म्हणून संबोधलं असतं. अरविंदांनी सावित्री या कथेचं रूपक केलं आणि संपूर्ण वाचकांना विश्वरूप दर्शन घडवलंय. त्यांच्या आश्रयाने आपले समग्र तत्वज्ञान काव्य त्यांनी सावित्रीच्या रूपाने प्रकट केलेलं आहे. या काव्याचं लेखन 40 वर्ष अरविंद करत होते आणि प्रत्येक वेळेस ते काव्य त्यांना जे बदल सुचवायचे ते बदल ते करून घ्यायचे आणि सावित्री पूर्ण करणं हेच त्यांच्या जीवनाचं ध्येय होतं. आणि ज्यावेळेस सावित्री त्यांच्या मनाप्रमाणे पूर्ण झालं त्यावेळेस त्यांनी हा देह सोडण्याचा निश्चय केला आणि 5/12/1950 रोजी रात्री 1:26 ते समाधीस्थ झाले. पुढे 5 दिवस त्यांच्या जेव्हा हा खूप मोठा प्रसंग आहे, जेव्हा रात्री 1:26 लक्षात आलं की यांचा श्वास थांबलेला आहे, तेव्हा माताजींनी ताबडतोब डॉक्टरांना बोलवून घेतलं. डॉक्टरांनी सांगितलं की इथे यांनी समाधी घेतलेली आहे. पण तिथलं अद्भुत गोष्ट अशी आहे की तिथे त्या जागी एक मोठा प्रकाश माताजी आणि त्यांच्या सेवकांना दिसला आणि तो प्रकाश जोवर आहे तोवर अरविंद समाधीस्थ झाले आहेत असं मी मानत नाही. आणि त्यामुळे एक अद्भुत घटना आहे. डॉक्टरांनी तर त्यांना डिक्लेअर केलं होतं की आता ह्यांच्या कुडीतून प्राण गेलेले आहेत, पण माताजी मानायला तयार नव्हत्या, कारण त्यांना आणि त्यांच्या सेवकांना म्हणजे जे त्यांचे शिष्य होते त्या फक्त शिष्यांनाच तिथे प्रकाश दिसत होता. डॉक्टरांना कोणत्याही प्रकारचा प्रकाश दिसत नव्हता. त्यामुळे डॉक्टरांचं म्हणणं होतं की तुम्ही आता संपूर्ण पुढच्या कामाला लागा. पण घटना अशी घडली की पुढे 5 दिवस तो प्रकाश तसाच राहिला आणि त्यांच्या देहाचं कुठेही तिथे दुर्गंधी, नुकसान किंवा देहाची विटंबना झाली नाही. हे डॉक्टरांच्या दृष्टीने एक अद्भुत गोष्ट होती. आणि 5 दिवसानंतर तो प्रकाश निवाल्यानंतर तो प्रकाश शेवटचा जो बिंदू होता तो संपल्यानंतर माताजींनी पुढची संपूर्ण तयारी केली
आणि तिथे समाधिस्थ झालेत. असं हे छोटस परिचय करायचा प्रयत्न मी आपल्या समोर मांडलेला आहे, की अरविंदांचा परिचय करून देणं, अरविंदांचं चरित्र सांगणं ही सोपी गोष्ट नाहीये. 1985 साली आमच्या चेंबूरला एक विष्णूजी क्षीरसागर म्हणून आले होते. त्यांनी 8 दिवस संपूर्ण अरविंदांचं कथन केलं होतं. ते पण चरित्र नव्हतं, तर त्यांचा प्रत्येक बारीक सारीक गोष्टीचा उल्लेख करत त्यांनी 8 दिवस आमच्याकडे व्याख्यान दिलं होतं. शिवाजीराव भोसल्यांची अरविंदांवरची व्याख्यानं युट्यूबवर आपण खूप ऐकली असाल. शिवाजीराव भोसल्यांनी खूप अरविंदांचं वर्णन केलेलं आहे आणि यात शिवाजीराव भोसल्यांच्या मुक्तिगाथा महामानवाची या पुस्तकाचा आधार घेऊन मी हे कथन आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. जर आपल्याला अजून 5 मिनिटं असतील तर मी फक्त आश्रमाविषयी सांगणार आहे. आहे वेळ आहे. पॉंडेचेरीचा आश्रम म्हणजे काय, जे माताजींचं कर्तृत्व आहे, तो आश्रम म्हणजे काय आहे, तर इथे बालक मंदिरापासून ते महाविद्यालयापर्यंत शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत. विद्यार्थ्यांना हवी असणारी पुस्तके छापण्यासाठी इथे छापखाना आहे. श्री अरविंद साहित्याचे प्रकाशन केंद्र इथे आहे. सुतारकामाची शाळा आहे, लोहारकामाची पाठशाळा आहे, भरतकाम, विणकाम, नृत्यकाम इथे शिकवणारी कला मंदिर आहेत. साधकाला जे जे लागतं ते तिथेच निर्माण केलं जातं. श्रमाशिवाय कोणालाही राहता येत नाही. कामासाठी काम हे वर्तन सूत्र आहे. काम आणि दाम यांचं समीकरण नाही. हाती काम, मुखी नाम आणि मनी धाम श्रद्धेचे, अशी ही अरविंदांची पॉंडेचेरीचा आश्रम आहे. त्यांची आचारसंहिता खूप छान आहे. कर्म ही उपासना मानलेली आहे. टू वर्क फॉर द डिवाइन इज टू प्रे विथ द बॉडी, हे माताजींचं वचन प्रत्येकाच्या अंतःकरणावर कोरलं आहे. वेतन श्रेणी हा तिथे प्रकार नाही. गरजेपुरतं घ्यावं, ज्याची गरज तेच घ्यावं, जे अरविंदांनी आपल्या पत्रात पहिल्यांदा लिहिलेलं आहे, की माझ्या गरजेपुरतच होणार आहे. माझी धनदौलत बाकी संपूर्ण मी ईश्वरावर म्हणजे या प्राणीमात्रावर खर्च करणार आहे. अशा प्रकारची व्यवस्था तिथे होती. आश्रमाच्या अध्यापन पद्धती वैशिष्ट्यपूर्ण आहेत. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचे सर्वांगीण संवर्धन हे तिचे उद्दिष्ट मानले आहे. ध्यानधारणेपासून क्रीडेपर्यंत जीवनाच्या सर्व कक्षांना स्पर्श करणारे शिक्षण तिथे दिले जाते. वर्गापेक्षा विद्यार्थी महत्वाचा मानला जातो. शिक्षणात शिकवण्यापेक्षा शिकण्याचा भाग अधिक असावा. येथील शिक्षण पद्धतीचे गृहीत तत्व हेच आहे. मुलांनी काय व्हावे हे ठरवून त्यांना शिकवण्याऐवजी ती कोण आहेत हे ओळखून त्यांना शिकवणं हे खूप महत्वाचं आहे. मुलाचा मनपिंड व अभिरुची जमेस ठरून त्याचे संवर्धन केले तरच तो विद्यार्थी पुढे येऊ शकतो. अशा प्रकारचं हे पॉंडेचेरीचा आश्रम आहे, जिथे जगातले लोक येतात आणि ऑरोविला नावाचं दुसरं मोठं भव्य शिल्प तिथे उभं केलेलं आहे. अशी ही अरविंदांची तपोभूमी आहे, ज्याला आपण कधीतरी भेट नक्की द्यावी आणि अरविंदांच्या चरणी आपण लीन व्हावे, असं मला सर्व आपल्या ज्येष्ठ मंडळींना सांगावं वाटतं. आपणही यातून अरविंदांचा अभ्यास करावा, अरविंदांचा परिचय करून घ्यावा. शिवाजीराव भोसले असं म्हणतात, की अरविंदांची जी सावित्री महाकाव्य आहे हे सामान्य माणसाला कळण्यास अतिशय कठीण आहे. तेव्हा जर तुम्हाला मनःचक्षू असतील, आपण त्या बुद्धीचे झालो तरच आपण सावित्री समजून घेऊ शकू. पण सावित्री न समजलं तरी चालेल, पण अरविंदांचं जीवन कार्य आणि त्यांच्या ठायी असलेली जी श्रद्धा आहे तिला पुन्हा एकदा नमस्कार करतो आणि आपल्या सर्वांचा या ठिकाणी मी माझ्या वाणीला विराम देतो. आपण सर्व विरंगुळा केंद्राचे ज्येष्ठ व श्रेष्ठ नागरिक इथे उपस्थित राहिलात. आपण शांत चित्ताने माझे ऐकून घेतलं. अलकाताई राजर्षी यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम ठेवण्यात आला, त्यामुळे अलकाताई राजर्षी, त्याच्यानंतर आपल्या अपर्णाताई खानोलकर सर, या सर्वांचे मी आभार मानतो. तसेच उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिक यांचेही आभार आहेत आणि इथेच मी माझ्या वाणीला विराम देतो. फक्त मला एक ज्येष्ठ व्यक्तींना विनंती करायची आहे, की जी मी इतर भाषणात सुद्धा सांगत असतो, की ज्येष्ठ आज इथे आपल्या समोर ज्येष्ठ व्यक्ती आहेत, त्यामुळे एक मुद्द्याचा उल्लेख करावा असा वाटतो. तो म्हणजे असा आहे, की आपण सर्वांनी विल करून ठेवावं, इच्छापत्र करून ठेवावं. त्याचं कारण असं आहे, की आज आपल्याकडे अनेक असे ज्येष्ठ नागरिक आहेत, की ज्यांची मुलं आणि मुली
या चांगल्या सेटल्ड आहेत आणि त्यांच्याकडे भरपूर लिक्विड ऍसेट आहेत. अशा सर्व व्यक्तींनी आपल्या लिक्विड ऍसेट पैकी आपल्या इच्छापत्राद्वारे हेल्थ आणि एज्युकेशन, शिक्षण आणि आरोग्य या विषयाकरता काही निधी आपल्या हयातीत देता आला नाही तर इच्छापत्राद्वारे तरी द्यावा. आपल्या एक्झिक्युटरला किंवा आपल्या मुला मुलींना सांगावं की यातला लिक्विड ऍसेट मधले 25 ते 50% निधी हा हेल्थ किंवा एज्युकेशनला देण्यात यावा. कारण भारताला या दोन्ही गोष्टींची अत्यंत गरज आहे. याच्या पलीकडे आपली रुची असेल त्याकरताही आपण द्यावं. कोणाला संत साहित्य आवडेल, कोणाला देऊळ आवडेल, पण या सर्व गोष्टींकरता आपला निधी देण्यात यावा. मी गेली 35 वर्ष इन्कम टॅक्सची रिटर्न भरतोय, मराठी माणसांची भरतोय, पण त्यातला डोनेशन किंवा देणगी हा भाग अतिशय नगण्य असतो. आणि ज्यांची आम्ही टिंगलटवाळी करतो ते म्हणजे सिंधी आणि मारवाडी समाज. यांचं दातृत्व हे वाखाणण्यासारखं आहे. मुंबईतली सर्व मोठमोठी कॉलेजेस आणि मोठमोठी हॉस्पिटल्स ही सिंधी आणि मारवाड्यांची आहेत. आपल्याकडे नीतू मांडके यांनी एक चांगलं हॉस्पिटल बांधण्याचा प्रयत्न केला होता, पण तो त्यांचा प्रयत्न विफल ठरला. पण आपल्या पद्धतीने आपण आपला खारीचा वाटा हा समाजाकरता द्यावा आणि त्यातल्या त्यात तो एज्युकेशन किंवा हेल्थ करता नक्की द्यावा असं मला आवर्जून सांगावं असं वाटतं. आणि शेवट करताना एवढंच म्हणतो, माता आणि माती यातली वेलांटी श्री अरविंदांनी इतक्या सुंदरपणे रंगवली, इतक्या सुंदरपणे सजवली. त्यामुळेच हे अरविंदांचं कथन करण्याचं मला भाग्य मिळालं. धन्यवाद. अपर्णाताई. खर तर मीच शब्द सुचत नाहीये, तेवढं तल्लीन होऊन गेले होते तुमच्या या भाषणामध्ये. आणि सांगायची आनंदाची गोष्ट म्हणजे पांडेचरीचा योगी अरविंदांचा आश्रम मी पाहिलेला आहे आणि दुसरी गोष्ट विल पण केलेली आहे. त्याच्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी माझ्या झालेल्या आहेत. हे मला थोडासा तुम्हाला सांगायचा होता, उल्लेख करायचा होता. संस्कृत आजच्या दिवसाचे महत्व, आजची दैनंदिनी सांगून त्यांना अभिवादन करून तुम्ही तुमच्या कार्यक्रमाची सुरुवात केली. संस्कृत श्लोकाचा आधार घेऊन त्याचे मराठीत रूपांतर करून अर्थ सांगून तुम्ही वेगवेगळे दाखले देत अतिशय स्पष्ट शब्दात ठासून योगी अरविंद यांचा परिचय तुम्ही करून दिलात. त्याचबरोबर सयाजीराव गायकवाड, बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद, स्वातंत्र्यवीर सावरकर, शिवाजीराव भोसले या उत्तुंग व्यक्तिमत्वाची पण तुम्ही आम्हाला ओळख करून दिली. त्याचबरोबर हिंदू संस्कृतीची प्रतीक, त्याचे अनन्यसाधारण महत्व आणि आपल्या राष्ट्राचा विकास ही सर्व माहिती तुम्ही राष्ट्रभावनेने, देशभक्तीने, पोट तिडकीने सांगितली. नितीनजी, तुमच्यातील अभ्यासू आणि तडफदार व्यक्तिमत्वाची आज प्रामुख्याने ओळख झाली. तुमच्यात आज एका उत्तुंग अशा प्राध्यापकाचा गुणही जाणवला. योगी अरविंदांचा अलौकिक प्रवास 1.5 तासामध्ये सांगणे अतिशय कठीण होतं, पण तुम्ही हे शिवधनुष्य यशस्वीपणे पेललं त्याबद्दल तुमचं प्रथम अभिनंदन. आणि राहून जाईल म्हणून मधीच सांगते, अलका राजर्षी हिनी नाव तुमचं सांगितल्यामुळे आज तुम्हाला ऐकण्याचा इतकं प्रतिम योगी अरविंदांविषयी ऐकण्याचं भाग्य आम्हाला मिळालं. त्याबद्दल अलका राजर्षीचेही मी आभार मानते आणि तुमचे तर आहेतच. तुमच्याविषयी मी फक्त एवढंच म्हणेन, फळाची अपेक्षा न ठेवता तुम्ही निष्काम कर्म करत आहात. निष्काम कर्मात फार मोठे सामर्थ्य असते. तुम्ही मुक्त हस्ते अर्थदान आणि ज्ञानदान करत आहात. म्हणूनच तुमचे दुसरे नाव माणुसकी आहे. वाणीची, विद्येची आणि शब्दांची, राष्ट्रभक्तीची, प्रेमाची पूजा बांधून तुम्ही आज कर्मयोगी अरविंद यांचा दैदिप्यमान असा प्रवास सांगणाऱ्या नितीनजींना प्रेम प्रार्थना आणि कृतज्ञतापूर्वक आभार. तुम्हाला माझे शतशः विनम्र
अभिवादन. तुम्ही